तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो सासने सुख झाले हो सासने तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा सुख साजने सुख झाले हो साजने विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा हरि तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा सुकृतांचे जोडे जोडे बहुता सुकृतांचे जोडे म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा म्हणून म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा 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 तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा सर्व सुखाचे आगर 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 आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा ओ बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा
विठ्ठल बलवा हरी तो माधव बलवा तो माधव बलवा तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी 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 हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी 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 हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवना आपुले आपण करा सोडवना आपुले आपण करा सोडवना आपुले आपण करा सोडवना संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावे हे ज्ञानदेवा धनी रामकृष्ण महाराज धनी रामकृष्ण ज्ञानदेव धनी रामकृष्ण महाराज धनी रामकृष्ण महाराज महाराज की मूर्ति आया हृदय महाराज की मूर्ति आया हृदय महाराज की मूर्ति आया आपुले आपण करा सोडवना आपुले आपण करा सोडवना आपुले आपण करा सोडवना आपुले आपण करा सोडवना संसार संग्राम तोडावेगी संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल जय जय गोपाल कुमारी गोपाल जय जय गोपाल कुमारी 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 रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हे दोन्ही साजिरे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हे दोन्ही साजिरे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे रामकृष्ण नामे
दोन्ही साजरे हे दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे हे दोन्ही साजरे हृदय मंदिरी स्मरकारे हृदय मंदिरी स्वराकारे स्मरकारे हृदय मंदिरी स्मरकारे स्मरकारे आबोली आपण करा सोडवण आबोली आपण करा सोडवण करा सोडवण आबोली आपण करा सोडवण आबोली आपण करा सोडवण आबोली आपण करा सोडवण हृदय मंदिरे स्मरकारे हृदय मंदिरे स्मरकारे हृदय मंदिरे स्मरकारे मराकारे आपोली आपण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी 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 संसार बंधन बंधन संसार बंधन संसार बंधन संसार बंधन थोड़ा वेगी
संसार बंधन तोड़ावेगी, संसार बंधन तोड़ावेगी, बोली आपण करा जोडवन, बोली आपण करा जोडवन, करा जोडवन, आपण करा जोडवन, बोली आपण करा जोडवन, बोली आपण करा जोडवन, करा जोडवन. विठो पर कुमार जय जय विठो पर कुमार विठला विठो पर कुमार रखुमाई विठो पर कुमार रखुमाई विठो पर कुमार बार कुमाई पर कुमार हरे विठो बार कुमाई विठो पर कुमार विठो पर कुमार विठो पर कुमार विठो पर विठो पर कुमार रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णी माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीरया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी विठोबा हरे विठोबा रखुमाई विठोबा हरि जय जय ढोबार कुमार 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 ढोबार कुमाई ढोबार कुमार जय ढोबार कुमार जय शंकराचार्य महाराज की जय, श्री भैरवनाथ महाराज की जय, श्री सुखदेव महाराज की जय.
ढोबार घुमा बोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबरायांचा 3 चरणांचा आणि भवबंधनातून मुक्त होण्याची साधना वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावर श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावंत विश्रांती पावलो विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळावंत वाढवी अंतरी प्रेम सुख वाढवी अंतरी प्रेम सुख वाढवी अंतरी प्रेम सुख वचनायिका कमलापती माझे रंगाची विनंती कर आपणा सागे जवळे हो वचनायिका कमलापती माझे रंगाची विनंती कर काळे आपणा सागे जवळे. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे गे. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही प्रथम क्रमांकाची बरोबर आहे ना भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुण वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय अभंगाच्या माध्यमातून एक दिव्य असणारी साधना वर्णन करून सांगतात जी भवबंधनातून मुक्त करणारी आहे. काय साधना आहे ती? साधना म्हणजे भगवंताचं ध्यान, भगवंताच्या रूपाचं चिंतन, भगवंताची आठवण, दिव्य असणारी साधना. हे कलियुग आहे ना, या कलियुगामध्ये तेवढीच साधना प्रभावी होऊ शकते. हे कृते यध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखैः द्वापारे परिचर्यायां कलो तत् हरिकीर्तनात. हरिकीर्तन कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान केलं जात होतं, त्रेतायुगामध्ये मख म्हणजे यज्ञ केले जात होते, द्वापार युगामध्ये सेवा केली जात होती आणि या कलियुगामध्ये भगवंताचं संकीर्तन करणे, भगवंताचं ध्यान करणे, भगवंताची आठवण करणे ही साधना प्रभावी असणारी साधना आहे आणि ती लवकरात लवकर भगवंतापर्यंत घेऊन जाणारी आहे. ज्याला खरंच भगवत प्राप्ती करायची असेल त्यांना अन्य साधनांचं अवलंबन करण्यापेक्षा त्यानं भगवंताच्या रूपाचं चिंतन करावं. हा अभंग रूपाचं वर्णन करणार आहे. पहिला दिवस आहे म्हणून नामपर अभंग घेतला असं जर कोणाला वाटत असेल तर हा नामपर अभंग नसून हा भगवंताच्या रूपाचं वर्णन करून सांगणार आहे. महाराज म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. राम आणि कृष्ण नावं धारण करून भगवंताने जे 2 रूप धारण केले ते साजिरे आहेत हे म्हणण्याचं तात्पर्य. रामकृष्ण नामे शब्द बघा काय, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. हे 2 त्यांनी साजिरे आहेत. कोण 2 साजिरे आहेत? ज्यांनी राम आणि कृष्ण नाव धारण केले हे 2 साजिरे आहेत. मग काय करा? हृदय मंदिरे स्मराकारे स्मरण करा. स्मरण ही भक्ती आहे महाराज. श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम 9 प्रकारच्या भक्ती आहेत आणि प्रत्येक भक्ती भगवंतापर्यंत नेण्याकरिता स्वतंत्र आहे. श्रवण करणं, तुम्ही श्रवण करता ही भक्तीच आहे, भगवंतापर्यंत घेऊन जाते. कीर्तन करणं म्हणजे भगवंताची गुणानुवाद गाणं ही पण भक्तीच आहे, स्वतंत्र भक्ती आहे, भगवंतापर्यंत घेऊन जाते.
तसं भगवंताचं स्मरण करणं ही सुद्धा भगवंताची भक्ती आहे आणि ती भक्ती भगवंतापर्यंत घेऊन जाते. पण आपण सर्वांनी काय केलं पाहिजे तर भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कसं स्मरण केलं पाहिजे, कोणत्या रूपाचं स्मरण केलं पाहिजे म्हणले रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. तुम्ही हृदयामध्ये स्मरण करा. कोणाचं? राम आणि कृष्ण नावानं जे भगवंताचे 2 रूप त्यानं धारण केलेले आहेत अवतार, त्यांचं तुम्ही स्मरण करा. त्यानं काय होईल, तो परमात्मा त्याचं स्मरण केल्यानं तुम्हाला भवबंधनातून मुक्त करेल. सगळ्यात आधी लोकांना हेच मान्य नाही की आपण बंधनात आहोत. आपण जर असं सांगायला लागलं कीर्तनात की आपण सगळे बंधनात आहोत, लोक तपासून पाहतात कुठं साखळदंड दिसतात, काय दावे बांधले आहेत का, साखळदंड बांधले आहेत का, कोणत्या बंधनात आहोत आपण. हे पाश आपल्याजवळ आहेत पण ते दिसत नाहीत दृष्टीला. अनेक प्रकारचे पाश असतात. त्याच्यामध्ये त्यांनी दारा पाश असतो, पुत्र पाश असतो, स्वजन पाश असतो, ग्रहपाश असतो, आशा पाश, सातवा, हे पाशच आहेत महाराज सगळे. हे पाश आपल्याला बांधून टाकणारे पाश आहेत. आपण त्याच्यात बांधलं गेलेलो आहोत. या सगळ्या पाशांना मिळूनच संसार पाश असं म्हणा. हा संसार बांधणार आहे. म्हणून संसाराच्या बंधनात आपण सर्वजण बांधले गेलेलो आहोत. जर आपण भगवंताचं स्मरण केलं तर तो परमात्मा या बंधनातून आपल्याला मुक्त करेल. म्हणून हे त्यांनी स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे आणि बंधनातून मुक्त होणं सुद्धा आपलंच कर्तव्य आहे. म्हणून आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे. हे संसाराचं बंधन आपण आपलंच तोडून टाका. मला बंधन आहे असं कळालं, मी शेजारच्यानं म्हणायला लागलो जरा बंधनातून मुक्त करता का. अहो तोही जर बंधनात असला कसं काय मुक्त करेल. या खांबाला एक बांधला, या खांबाला एक बांधला, दोघं एकमेकाच्या पाया पडायला लागले, मला मोकळं कर, कसं काय मोकळं करतील. दोघं बंधनातच आहेत. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून सांसारिक चांगले लोक एकमेकाला बंधनातून मुक्त करू शकत नाहीत. मुक्त करणारा मुक्त झालेला असला पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. मग त्यांनी आपल्याला जर मुक्त करणारा सापडला नाही, मग काय केलं पाहिजे, भगवंताचं स्मरण करा. त्याला सगळे माहिती आहेत कोण कुठं आहे ते. मग त्याचं जर स्मरण केलं तर तो परमात्मा तरतूद करेल आणि जो बंधनातून मुक्त करणारा महापुरुष आहे तो तुमच्यापर्यंत पाठवून देईल. तो एकदा आला रे आला की मग तो तत्वोपदेश प्राप्त करून देईल आणि त्या तत्वबोधानं जीवब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झाल्यानं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी महाराज मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होईल आणि सगळे बंधनं गळून पडतील. म्हणजे त्यांनी आपले आपण सोडवणूक केल्यासारखं होईल. म्हणून आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. म्हणून भगवंताचं ते स्मरण एवढं प्रभावी आहे की ते त्यांनी जीवाला भवबंधनातून मुक्त करणार आहे. पण मी सुद्धा स्वतः ज्ञानोबराय म्हणतात अखंड भगवंताचं स्मरण करतोय. मी राम आणि कृष्णाची जणू माळाच माझ्या हृदयामध्ये धारण केलेली आहे. माझ्या हृदयामध्ये त्या रामकृष्णांविषयी त्यांनी दिव्य असणारा जिव्हाळा निर्माण झालेला आहे. त्याची जी दिव्य असणारी मूर्ती आहे तो राम डोळ्यासमोर दिसतोय, तो कृष्ण डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याच्या रूपाविषयी त्यांनी विलक्षण असणारा जिव्हाळा हृदयामध्ये प्रगट झालेला आहे. मी त्याचं अखंड चिंतन करतोय, मी अखंड त्याचं स्मरण करतोय. म्हणजे मी स्मरण करतोय म्हणून तुम्हाला सांगतोय रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णी माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राय. उपक्रम करताना स्मरण करा म्हणतात आणि उपसंहार करताना मी स्मरण करतो म्हणतात. उपसंहाराची एक वाक्यता. हा महत्त्वाचा विचार आहे. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज आपण जर भगवंताचं स्मरण या कलियुगामध्ये केलं तर तो परमात्मा आपल्यावर कृपेचा वर्षाव करील आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी भवबंधनाला मुक्त करून टाकील आणि आपण त्यांनी महाराज मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होऊन भगवत धामाला त्यांनी अशा पद्धतीने एक रूपता प्राप्त करून घेऊ शकतो. हा विशेष असणारा भाव महाराजांना अभंगातून वर्णन करून सांगायचा आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा हे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे. आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. प्रस्तुत आज आपल्या सप्ताहातला पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणलं की मंगल केलं पाहिजे. मंगल म्हणजे माझी मावशी नाही. मंगल म्हणजे कोणत्याही कार्याचा आरंभ करायचा असताना ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून भगवंताची वंदना, श्रेष्ठ महापुरुषांची वंदना किंवा श्रेष्ठांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला पाहिजे. मंगल हे त्यांनी अपरिहार्य आहे. तीन वेळेला मंगल केलं जातं. सुरुवातीला मंगल करतात, ग्रंथाच्या शेवटी पण मंगल केलं जातं, मध्यभागी पण मंगल केलं जातं. असे 3 प्रकारचे मंगल केले जातात. मागच्या वर्षी आपण सर्वांनी, अजून वर्ष नसेल झालं, श्रीमद भागवत कथा आपण आत्ता श्रवण केली. हा दुसरा सप्ताह आहे तुमचा. याला 50वं वर्ष आता चालू आहे ना या सप्ताहाला. म्हणून त्यांनी श्रीमद भागवत कथा मध्यंतरी आपण सर्वांनी श्रवण केली. पण भागवत कथेच्या सुरुवातीला श्री व्यासदेवांनी मंगल केलं महाराज. हरी हे जन्माद्यस्य यतोन्मयादितरतच्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा
धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमही सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं मी ध्यान करतो. त्यांनी मंगल केलं महाराज. मध्यंतरीचं मंगल श्री शुकाचार्यांनी केलं. नमः परस्मये सुरुवात त्याची अशीच आहे. निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे. आणि शेवटी त्यांनी मंगल श्री सूतजी महाराजांनी केलं. असे 3 प्रकारचे मंगल ग्रंथात पाहायला मिळतात. 3 वेळेला मंगलाचे 3 प्रकार असतात. पहिलं मंगल आहे वस्तू निर्देशरूप मंगल, दुसरं मंगल आहे नमस्कारात्मक मंगल आणि तिसरं मंगल आहे आशीर्वादात्मक मंगल. 3 प्रकारचे मंगल असतात. वस्तू निर्देशरूप मंगल म्हणजे काय? परमात्मरूपी वस्तूचं वर्णन करणे, निर्देश करणे. तो परमात्म्याचं 2 प्रकारानं वर्णन केलं जातं. तो एक सामान्य रूपानं आहे, एक विशेष रूपानं आहे. एक त्यांनी स्वरूपानं त्याचं वर्णन केलं जातं, एक तटस्थ रूपानं वर्णन केलं जातं. एक निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे, एक त्यांनी सगुण स्वरूपाचं वर्णन आहे. असं कोणत्याही अंगाने तुम्हाला जे उपयुक्त वाटत असेल त्या अंगाने चिंतन करू शकता. म्हणून त्यांनी महाराज मंगल आहे वस्तू निर्देशरूप मंगल. पण परमात्म्याच्या निर्गुण रूपाचं वर्णनही साधू संतांनी केलं. ते म्हणतात सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सार्वन्या. हे मंगलच आहे. भगवंताचं चिंतन आहे, स्वरूपाचं चिंतन आहे. किंवा तुकोबराय म्हणतात आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. ही वस्तू निर्देशरूप मंगल आहे. त्याच परमात्म्याचं वस्तू निर्देशरूप मंगल जसं घडतं तसं सगुण रूपाचं वर्णनही केलं जातं महाराज. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी मंगलाचा अभंग आहे. म्हणून त्यांनी अशाही पद्धतीने भगवंताचं वर्णन केलं जातं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण अनिक नलगे माईक पदार्थ 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 जसं परमात्म्याचं निर्गुण रूपाचं वर्णन केलं जातं तसं सगुण रूपाचंही वर्णन केलं जातं. रूप पाहता लोचनी सुंदरते ध्यान समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. ही सगळी प्रमाणं जर आपण पाहिली तर मंगल करणारी प्रमाण आहेत. दुसरं मंगल आहे नमस्कारात्मक मंगल. कनिष्ठांनी श्रेष्ठांना आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडो याच्याकरता केलेलं नमस्कार याला नमस्कारात्मक मंगल म्हणावं. आणि श्रेष्ठांनी कनिष्ठांना तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडो असा आशीर्वाद देणं याला आशीर्वादात्मक मंगल असं म्हणतात. 3 प्रकारचे मंगल असतात. माऊली महाविष्णू भगवान ज्ञानोबा यांचे 3 ग्रंथ प्रख्यात आहेत. एक आहे श्री ज्ञानेश्वरी, दुसरा आहे श्री अमृतानुभव आणि तिसरा आहे श्री चांगदेव पासष्टी. 3 ग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा वस्तू निर्देश रूप मंगल करतात. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे. तेच ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये 5 श्लोक सुरुवातीला जे लिहिले ना त्याच्यामध्ये त्यांनी नमस्कारात्मक मंगल करतात. यदक्षरम अनाख्ययम अजम अव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम अहम आश्रय. निवृत्तीनाथ रूपी दैवताचा मी आश्रय करतो. नमस्कार करतात. श्री गुरूंना केलेली वंदन आहे नमस्कारात्मक मंगल. आणि तेच ज्ञानोबा आहे त्यांनी महाराज आणि चांगदेव 65 मध्ये आशीर्वादात्मक मंगल करतात. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आहेत. आणि त्या चांगदेव महाराजांना ज्ञानोबा आशीर्वाद देतात. स्वस्ती श्री वटेशू जो लपोने जगदा भासू दावी मगग्रासू प्रगटला करी. आशीर्वादात्मक मंगल असे 3 प्रकारचे मंगल असतात. म्हणून सप्ताहाच्या सुरुवातीला कोणत्याही कार्याच्या आरंभाला मंगल करत जावं. म्हणून आज त्यांनी मंगल करायचं. मग हा अभंग चिंतनाकरिता निवडला जणू काय उपदेशात्मक आहे. आपुले आपण करा सोडवण तसं नाही. या अभंगाची सुरुवात जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये भगवंताचं स्मरण करायला सांगतात. मग कशाचं स्मरण करायला सांगतात? रामकृष्णादी रूपांचं स्मरण करायला सांगतात.
म्हणून भगवंताचं नाम, भगवंताचं धाम, भगवंताचं रूप आणि भगवंताची लीला या 4 गोष्टी एकच आहेत महाराज. तुम्ही त्यांनी भगवंताच्या नामाचं स्मरण करा, ते मंगलमयच आहे. मंगलानाम च मंगलम पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम, असं भगवंताचं नाम मंगलमय आहे. भगवंताचं धाम मंगलमय आहे महाराज. वैकुंठ धाम हे मंगलमय आहे. पंढरी धाम आहे भगवंताचं मंगलमय आहे. वृंदावन धाम आहे भगवंताचं मंगलमय आहे. म्हणून धामात जरी वास्तव्य झालं तरी भगवंताचं सानिध्य प्राप्त होतं. तसं भगवंताचं रूप सुद्धा मंगलमय आहे. त्याच्यासारखं मंगलमय जगात दुसरं काही नाही महाराज. तुका म्हणे मंगळ आता, असं त्यांनी मंगलमय आहे परमात्मा. त्याच्यासारखं त्यांनी मंगलमय दुसऱ्या जगात कोणी नाही. त्याचं रूपही त्यांनी महाराज मंगलमयच आहे. त्याची लीला सुद्धा मंगलमय आहे. म्हणून त्यांनी महाराज या 4 गोष्टींपैकी कोण्या एका रूपाचं किंवा कोण्या एका त्यांनी गोष्टीचं वर्णन केलं तरी ते मंगलच ठरतं. म्हणून भगवंताच्या रूपाचं वर्णन आपण त्यांनी करण्याच्या विचारात आहोत की ते त्यांनी आपण जर स्मरणात आणलं तर आपण भवबंधनातून मुक्त होऊ शकतो. भगवान आपल्याला भवबंधनातून मुक्त करून टाकेल हा त्यातला भाव आहे महाराजांना. तोच अभिप्रेत आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी आज प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवशी आपल्याला भगवंताचं चिंतन अल्पशा वेळेमध्ये 8:10 झालेले आहेत आणि 9:10 झाल्यावर तुम्ही रागानं माझ्याकडे बघणार आहात ना, हे मला माहिती आहे. म्हणून मी थोडंसं वेळेत थांबायचा प्रयत्न करणार आहे. लक्षपूर्वक ऐका. म्हणून त्यांनी परमात्मा लीला करतो. सर्वांना त्यांनी महाराज त्यानं प्रगट केलेला आहे खेळण्याकरिता. आपण सगळे त्याचे खेळणेच आहोत महाराज. त्यांनी भातुकलीचा खेळ कसे लहान लहान लेकरं खेळतात असा परमात्मा आपल्याबरोबर खेळतो महाराज. त्यानं खेळण्याकरिताच संपूर्ण जग निर्माण केलं महाराज. त्याच्यापासून संपूर्ण विश्व निर्माण झालं. हे जयापासून सकाळ, जयापासून सकाळ, जयापासून सकाळ, जयापासून सकाळ, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा. महिमंडळ पंढरीचा राणा, पंढरीचा राणा. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो हा पंढरीचा राणा, जया पंढरीचा राणा. हे जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा. नया अनुमाना श्रुतीशी ज्याच्यापासून सगळं महिमंडळ निर्माण झालं त्यानं निर्माण केलं. एकलेने कंठेचे म्हणून येणे, एकलेने कंठेचे म्हणून निर्माण चौदाही भुवने, चौदाही भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे. पाच ही महाभूते भौतुके भिन्न भिन्न हो, पाच ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. पाच ही महाभूते भौतुके भिन्न भिन्न हो, पाच ही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. ऐसा लाभ गेला मला चित्रधारी, ऐसा लाभ गेला माझ्या चित्रधारी, ऐसा लाभ गेला माझ्या चित्रधारी, ऐसा लाभ गेला माझ्या चित्रधारी. एकलेनं कंठवेची म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने. त्याला एकट्याला राहवत नाही म्हणून त्याने 14 भुवन निर्माण केले महाराज. ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी
हा मायेचा सूत्रधार आहे. तो म्हणतो ती माया सगळं काय करते, पण मी तिचं सूत्रसंचालन. मयाध्यक्षेन प्रकृती सुयतेस चराचरम. संपूर्ण चराचर निर्माण होतं ते माझ्या अध्यक्षतेखाली निर्माण होतं. त्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं खेळण्याकरिता. हा त्याचा खेळ आहे महाराज. आणि त्या खेळातले आपण सर्वजण भातुकले आहोत. तो आपल्याला नाचवतोय, तो मायाधीश आहे. आपण त्याच्या तालावर नाचतो. काय खेळ त्यानं मांडलेला आहे तुम्ही ऐकतात ना सर्वजण. त्याचा खेळ असा आहे, तो स्वतः लपला आणि आपल्याला प्रगट केलंय त्यानं. तो स्वतः लपलेला आहे, त्यानं आपल्याला प्रगट केलंय. आपण त्याच्यावर खेळलं पाहिजे. काय खेळायचं, आता आपण स्वतःला लपवायचं आणि त्याला प्रगट करायचं. ज्याला कळलं त्याला कळलं, आता नाही कळलं त्याला बाबा काय डोकं आपटेन का त्याच्यापुढे. सरळ सरळ मुद्दा आहे. कळायला पाहिजे की नाही महाराज. आपल्याला त्यानं प्रगट केलेला आहे, तो लपलेला आहे. आपण काय केलं पाहिजे, आपण लपलं पाहिजे, त्याला प्रगट केलं पाहिजे. आपण स्वतःला फार तयार केलेलं आहे लोकांच्या समोर दाखवायला. हे जे तयार केलेलं त्यांनी आपलं आहे ना लटकं, हे आपण लपवलं पाहिजे आणि मूळ प्रगट केलं पाहिजे. ते मूळ आहे सत, ते मूळ आहे चिद, ते मूळ आहे आनंद स्वरूप. हे सच्चिदानंद आपलं स्वरूप आहे महाराज. ते स्वरूप आपण आपलं त्यांनी प्रगट केलं पाहिजे. पण आपल्याच्यानं ते प्रगट होत नाही. त्याच्यावर ठाण मांडून बसलेलं आहे मी म्हणजे अहंकार. काय माती करतो त्या अहंकाराची. त्याला काय त्यांनी काय महत्व आहे खरं सांगा. बाजारात जर विकण्याकरता नेला अहंकार, किती रुपयाला जाईल? तुमचा अहंकार समजा फार अहंकार, तुमच्याजवळ जन्मभर अहंकार बाळगला. मी छाताड बुडून बुडून घट्टे पडले छाताडाला, एवढा अहंकार झाला. आणि तो अहंकार त्यांनी बाजारात विकण्याकरता नेला आणि विकायला मांडला की एवढा अहंकार कोणी घेतं का? काय किती रुपये देतील खरं सांगा अहंकाराचे? रुपयासुद्धा मिळायचं नाही. जन्मभर त्यांनी घेण्यान देण्याचं सांभाळून ठेवलं असं वाटेल. 1 रुपयासुद्धा मिळायचं नाही. फुकटसुद्धा कोणी घेणार नाही महाराज तुमचा अहंकार. महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी काय करतात, त्या अहंकाराला हा अहंकार पुसून ठेवला आणि तो त्यांनी आत्मस्वरूपावर दृढ झाला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला परमानंदाची प्राप्ती होईना, देवच प्रगट होईना. तो न प्रगट होण्याचं कारण आपण आहोत, देव नाही. देव प्रगट व्हायला तयार आहे, आपण त्याला प्रगट होऊ देत नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे महाराज. कारण त्या देवावर मी ठाण मांडून बसले. मी अमुका हे ऐसी जे बुद्धिस्पुरी हरनिशी. हा महत्व. मी प्रत्येक म्हणून मी शरीर आहे, मी जीव आहे, मी अमुक आहे, मी बुद्धिमान आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी अमुक आहे, मी अमक्या जाती. हे तर फार आहे आता. मी अमक्या जातीचा आहे, मी अमक्या धर्माचा आहे, मी अमक्या पंथाचा आहे. मर त्याच्यातच. कशाकरता जमा करून ठेवलं गबाळ? हे गबाळच त्यांनी परत जन्म मरणाला कारणीभूत ठरतं. आपण का जन्माला येतो आणि का मरतो परत परत, त्याचं कारण त्यांनी महाराज हा अहंकार आहे. अहंकारच नाचायला लावतो, अहंकारच परत जन्माला यायला लावतो. तेच खऱ्या अर्थानं बंधन आहे महाराज. महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याच्यानं सुटत नाही. मग काय करावं लागेल? अहंकार जर त्यांनी महाराज जाईल तर परमात्मा प्रगट होईल महाराज. तो घालवला पाहिजे. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जर त्यांनी संपून गेला की तिथं देव आहेच महाराज, वेगळा आणायची आवश्यकता पडत नाही. म्हणून देवाला शोधायला जर निघाले असाल ना तर जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत देव सापडायचा नाही. उदाहरण सांगतो, साधू संत सांगतात, जब मैं था तब हरी नाही. जोपर्यंत मी होतो ना तोपर्यंत देव नव्हता. अब हरी है तो मैं नाही. आता हरी प्रगट झाला तर मी राहिलो नाही. का बरं? प्रेम की गली अति साकरी है ज्यामे दोन समाये. जशी एका म्यानात 2 तलवारी राहत नाहीत ना, तसं मी आणि देव एकत्र राहत नाहीत. एक तर मी, एक तर तो. हा महत्वाचा विचार आहे. मग आपल्याला काय पाहिजे बघा. आपल्याला मी जर पाहिजे असला खरकाटा तर तो आहेच कायमचा. त्याला धड घालवता कोणी घ्यायना. पण आपण सुरुवातच तशी गेली काय त्याच्यापासून काही कोणाचं आडू नाही पडत नाही. मग काय झालं पाहिजे? देव प्रगट झाला पाहिजे. तो देव प्रगट करण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे. तो देव प्रगट न होणं हे बंधन आहे. तो मी घालवता न येणं हे बंधन आहे महाराज. मग कशाचाही मी असू शकतो, कशाचाही वर्णाचा मी असू शकतो. मी त्यांनी ब्राह्मण वर्णाचा आहे, मी क्षत्रिय वर्णाचा आहे, मी त्यांनी वैश्य वर्णाचा आहे, मी शूद्र वर्णाचा आहे. अभिमानच आहे महाराज. वर्ण अभिमान हा अभिमान आहे, घातक आहे महाराज. आश्रमाचा अभिमान होऊ शकतो. मी ब्रह्मचारी आश्रमातला आहे, मी गृहस्थाश्रमातला आहे, मी वानप्रस्थ झालेलो आहे, मी संन्यासी आहे. हा पण आश्रमाचा अहंकारच आहे महाराज. हा शरीराचा अहंकार, काळ्या गोऱ्यापणाचा अभिमान त्यांनी असतो माणसाला. चांगलं जर गोरं कातडं असलं ना महाराज, नाके डोळे जर चांगलं असं मकडतंय महाराज, ते काय सांगावं. त्याला वाटतं मी म्हणजे मीच आहे. खद्र्याहारी जाणार आहे ते काय कायमचं थोडंच राहणार आहे. त्याचा जाळ करतील हे लोक. हा महत्त्वाचा. ज्याच्याकरता पावडर गन लावून लावून त्यांनी टिकून ठेवायचा कार्यक्रम केला, त्याला त्यांनी किती मन लाकडं लागतात माझ्या ध्यानात नाही, पण आणतात महाराज ते बरोबर त्याच्यात घालतात आणि पेटून त्यांनी महाराज आख जळूस तर सुद्धा थांबत नाहीत. रामकृष्ण कातड्याचा अभिमान घातकच आहे. सगळ्या प्रकारचा अभिमान घातक आहे. कीर्तन सुरू झालं की थोडं आपल्या अंगावर ओढून घेत जायचं.
नाही तर काय असं वातावरणात घळा करता नसतं. हा 2-4 शब्द आपल्या अंगावर घ्यायचे महाराज की आपण काय आहोत. आपल्या अंगात जर फुगीरपणा असलं तर कीर्तनात सोडता येऊ शकतो ना महाराज. कीर्तन धुवायचं साधन आहे. हा धुवून काढतं महाराज सगळं आतून बाहेरून. ओरिजिनल कीर्तन ऐकणारा माणूस जर असला की अंतर्मुख होऊन विचार करतोच महाराज. आता ज्याला हुरगा हुरण पंढरपूर असते त्याला काय घेण्यात देण्याचं नाही. ऐकायचं. लोक म्हणतात कीर्तनाला जायचं म्हणून जायचं कीर्तनाला. जर नाही गेलो उद्या विचारलं का नव्हता आला मग काय करायचं म्हणून जायचं. हा महत्वाचं. तोंड दाखवून तरी यायचं. जसे लग्नाला जातात लोक तोंड दाखवून येतात. हा आलतो ना मी. अंत्यविधीला सुद्धा लोक तोंड दाखवायला जातात. नाही तर लोक म्हणतील आला नाही अंत्यविधीला सुद्धा असं म्हणे तोंड दाखवण्याकरिता जातात. कीर्तन काय तोंड दाखवायचं साधन आहे. अरे इथं येऊन त्यांनी काय आत्मसात केलं पाहिजे. धुवून काढलं पाहिजे. काय धुवायचंय आपला जीवपणा धुवायचा आहे. तो अहंकार म्हणजेच जीवपणा आहे. तो जीवपणा म्हणजेच बंधन आहे. आणि त्या बंधनाचं नाव आहे संसार बंधन. या संसार बंधनात आपण सगळे अथते येतीपर्यंत ब्रह्मदेवापर्यंत सगळेजण बांधलेले आहेत. मग त्याला सुद्धा त्यांनी महाराज परत जन्माला विश्वबीजाचा साठोपा तो पुनरावृत्तीच्या मापाशी गजाहाला त्याला सुद्धा त्यांनी महाराज परत जन्मा आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत ना तू पंतु तो हे तैसा झाला. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र ब्रह्मा विष्णू शंकर मर गए पड गए काल के फाशी. साऱ्यांनाच मरावं लागतं महाराज. जिथं अमरपट्टा घेऊन कोणाला हे मरणं आणि परत जन्माला येणे याचं नाव आहे संसार. आणि हा सगळ्यांच्या मागे लागलेला. हा नको वाटत असला याचा कंटाळा यावा महाराज. याचा तितकारा यावा. तुम्ही त्यांनी महाराज ज्ञानेश्वरी जर वाचली तर त्यातल्या 13व्या 14व्या अध्यायात जर बारकाईने चिंतन पाहिलं ना तर त्याच्यात असं वर्णन आहे महाराज की मी त्यांनी एवढा शिनून जातो तो जीव त्या चक्रा मारून त्याला त्यांनी सहन होत नाही. तो म्हणतो नस आहे पाशानं फुटती भयकापचित्ती भरला असे. अशी अवस्था त्याच्या चित्ताची त्यांनी होते. नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे कोणापुढे सांगावे कोणापुढे सांगावं गर्भवासाचं दुःख. आज कळत नाही. आज कळत नाही म्हणजे काय दुःख झालं नाही का वेड्या. खाली डोका असतोय वर पाय असतोय नाका तोंडात कृमी किडे असतात भयंकर वेदना सहन. काय सांगू गभीची यातना काय सांगू गभीची यातना भोला नारायणा पद भोगिता नारायणा हौस बलवत जाना यातना मज भोगिता नारायणा मास मुळमूत्र जाना तुझं क्षणक्षणा ध्यातसे. काय गर्भाची यातना सांगावी आज कोणाला आठवत नाही महाराज ती. खरं सांगतो तुम्ही ऐकतात ना सर्वजण. पेशंट पाहिला मी खरंच. उन्हाळ्याचे दिवस होते आणि ज्वारी काढायचे दिवस होते. ते ज्वारी काढले आणि खळ्यात झोपलं होतं. पेंढ्या पडलेल्या होत्या मोडायचं काम चाललं. त्या टायमाला ते खळे असायचे पहिले. ते झोपलं त्याच्यात आणि त्याच्यात विंचू होता. त्याच्यात विंचू असतात त्या पेंढ्यात उचलून आणतात हेल भरून आणि खळ्यात आणून टाकतात. मग त्या काळ्या मातीतून विंचू त्याच्यात जाऊन बसतात. त्याच्या हाताला विंचू चावला. आता विंचू झालं ठणान बोंब मारायला लागलं महाराज. ते विंचू चावलं फार गुदगुल्या होतात. तुम्हाला माहीत नाही आपल्याला नाही चावलं अजून. तो चावू नये महाराज कोणाला. फार भयंकर त्रास असतो. त्यानं आपला हात बांधला दवाखान्यात गेला. आता दवाखान्यात आल्यानंतर त्याने तो आला दरवाजा वाजवायला लागला पण काय ऐकूच आलं नाही लवकर. मग तो इतका इखारे गेला ते विंचू चालल्यामुळे ते हाका मार डॉक्टर दारूगड. तरी पण दारू. मग नंतर ते इतका त्याने गेला कडेला म्हणला डॉक्टर अरे मेला का काय. कोण डॉक्टर मेला का काय म्हणला. मग दरवाजा उघडला. फार मोठमोठ्याने आरडायला लागला. मग दरवाजा उघडला. त्याला पाहिलं. त्याला इंजेक्शन दिलं. त्याच्या विंचवाच्या वेदना थांबल्यानंतर जो गेला. आता त्याला काय रोग फेक काहीच नव्हता कधीच. फक्त विंचू चावला होता. ते 4-5 वर्षानंतर एकदा भेटला महाराज आम्हाला परत. आणि भेटल्यानंतर त्याने त्याला पाहिलं रामराम घातला. त्याला मग म्हणलं कसं काय बरं आहे का आता. 5 वर्षानंतर त्याला विचारलं कसं काय बरं आहे का आता. तो म्हणला मला काय झालंय बरं व्हायला. म्हणलं तुम्हाला नाही का त्यावेळेला विंचू चावला होता. तुम्ही दवाखान्यात आले होते डॉक्टर मेला का काय म्हणत होते. इंजेक्शन तुम्हाला दिलं तर बरं वाटलं. हा म्हणला त्यावेळेला किती 5 वर्षापूर्वी एवढ्या वेदना झाल्या होत्या की त्या वेदनांनी प्राण जाऊ पाहत होता. फक्त 5च वर्षाचा कालावधी लोटला. ध्यानातून सुद्धा गेले महाराज. तुमच्या लक्षात आलं की मला काय सांगायचंय. अरे 5 वर्षापूर्वीचं जर ध्यानात राहिलं नाही तर आईच्या गर्भात असताना वेदना झाल्या ते आता कशा लक्षात राहतील. ते आज जरी लक्षात नसल्या तरी झाल्या नाहीत का ते सांगा.
तो 5 वर्षानं त्याला विंचू चावल्याच्या वेदना जरी ध्यानात नसल्या तरी झाल्या नाही का सांगा? त्याला झाल्या ना महाराज वेदना, भयंकर वेदना झाल्या, पण आज त्याच्या आठवणीत नाहीत. तशा गर्भात असताना भयंकर वेदना झाल्या, पण आज आपल्याला आठवणीत नाहीत. म्हणजे या वेदना कायमस्वरूपी. बरं काय गर्भातच वेदना होतात का? नाही ना. जन्मताची कर्मजाट तुझी मान अडकली, जन्माला लागल्या त्याचं मुंडका अडकतंय महाराज. मग काय करायचं? ते धड बाहेर येत नाही. काय त्याचा प्रसव वेदना आईला होतात, त्याला होतात. मग असं त्यांनी माकड हाडाजवळ अंगठा टेकवल्यासारखं खड्डा असतंय छोटं, मग देव लोटून देतो म्हणतात बाहेर, देवानं लोटलं म्हणतात. तुम्हाला नाही माहिती, तिकडे मातृशक्तीला माहीत असेल. मग ते जन्माला येतं. आल्यानंतर मग त्याला पुन्हा बाहेरचा प्राणवायू घ्यावा लागतो, श्वास घ्यावा लागतो. श्वास तो जर त्याला घ्यावा असं वाटत असलं तर ते डॉक्टर काय करतात, आता डॉक्टर आहेत ना, ते काय करतात, असे त्याचे पाय धरतात. तुम्ही ऐकतात ना सर्व, असे पाय धरतात, त्याचं डोकं खाली करतात, पाय वर धरतात, मग त्याच्या तळपायावर अशा टिचक्या मारतात महाराज. का तर त्यानं रडावं म्हणून. ते रडायला लागलं की मग त्याला वातावरणातला श्वास घेता येतो, वायू घेता येतो. पण ते जर टिचक्या मारून पण रडलं नाही ना, मग ते डॉक्टर चपराक धरतात, हात म्हणजे चापट असे धरतात आणि त्याच्या पृष्ठभागावर असे चपकन वाजवतात ना महाराज, की ते केव 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 करायला लागतं. जन्मल्याबरोबर वातावरणात प्रवेश केल्याबरोबर काय मिळतंय? अशी जबरदस्त चापट बसते महाराज, चप्प आवाज येतो चांगला, की ते केव केवच करायला लागतं महाराज. त्याचा तो स्वरच निघतो. मग बाहेरच्या लोकांना कळतं झालंय काहीतरी. महत्वाचा विचार आहे. पहिली चापट दवाखान्यात बसते, मग घरी गेल्यानंतर त्यांनी आईबापाच्या चापटी बसतात, नंतर त्यांनी म्हणत ते शाळेत जाते, मग गुरुजी लोकांचे चापटी बसतात, मग त्याचं शिक्षण चांगलं झालं की त्याला नोकरी लागते, मग साहेब लोकांच्या चापटी बसतात, मग लग्न नोकरी लागल्यानंतर त्यांनी बायको येते. मग मी काही म्हणलो का? तुम्ही एवढे हुशार आहात की म्हणायच्या आधीच तुम्हाला कळालं महाराज. आणि हे खरं आहे, पण म्हणून तुम्ही हसले. हे वस्तुस्थिती आहे, खरी आहे, ओरिजिनल. हे खरंच अशा चापटी आहेत महाराज. बरं ते बायकोचं झालं की मग पुढं पोरं होतात. मग ते पोरं त्यांनी महाराज मोठे होतात, मग पुन्हा नुसत्या चापटीवर नाही बागत. मग त्यांनी लाथाळले जातात डंगरे, पण सांगत नाहीत कोणाला अजिबात. गच झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात, सांगायचं नाही कोणाला अजिबात. आपलेच दात आहेत, आपलेच होट आहेत म्हणतात, मार तर खातात महाराज, कोपऱ्यात कोचून आणतात. खोटं सांगत नाही महाराज, मी पाहिलंय माझ्या डोळ्याने म्हणून सांगतोय. माणसाचा अपमान करतात, ते गप आहे, तुला काय कळत नाही म्हाताऱ्या, तोंड घालू नको, अशी अवस्था आहे. पण हे लोकांना सांगत ते म्हणतात झाकली मूठ 1.25 लाखाची, ठेव झाकून. तुला जाळायला तेच आहेत, दुसरे कोण येतील, हा महत्वाचा. त्याच्याकरता तरी झाकून ठेवावं, नाही तर ते देतील सोडून, हा महत्वाचा विचार आहे. जन्मभर चापटी खाव्या लागतात, हाच संसार आहे. आणि एवढं करून त्यांनी मेला की परत जन्माला यावं लागतं, मग परत तेच राडगाडं सुरू होतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम. हे संसार आहे, हाच संसार आहे. परत जन्माला येणं आणि परत मरण, एवढं दुःख सहन करणं, याचं नाही संसार. संसार दुःख मूळचं हो करे इंगळ, ठाऊकाचे आहे संसार दुःखाचं, हे संसारच आहे. या संसार बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल, या संसाराच्या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? दुःखाचं कारण शोधलं पाहिजे. काय आहे दुःखाचं कारण? दुःखाचं कारण, प्रत्यक्ष दुःखाला कारण जर कोण असेल तर हे शरीर आहे. हे दुःख देतं महाराज, हे कारण आहे शरीर. हे जगत आहे ना, हे जगत प्रत्यक्ष दुःखाला कारण आहे. हे गेलं पाहिजे. शरीराला कारण कोण? या शरीराला कारण आहे धर्माधर्म, म्हणजे पाप आणि पुण्य. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, पाप पुण्य त्यांनी महाराज कारण आहे धर्माधर्म. धर्माधर्माला कारण कोण? रागद्वेष. हे रागद्वेष त्यांनी महाराज धर्माधर्माला कारण आहेत. रागद्वेषाला कारण कोण? अनुकूल प्रतिकूल ज्ञान, हे रागद्वेषाला कारण आहे. आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण कोण आहे? त्याला कारण आहे भेदज्ञान. भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांनी हे दुःख होणारच आहे. आणि भेदाला कारण कोण आहे? म्हणजे अज्ञान. हे अज्ञान त्यांनी महाराज दुःखाचं मूळ आहे, महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्यांनी दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. जेव्हा जेव्हा द्वैत पाहायला मिळतं त्या त्यावेळेला संसाराची भीती अंतकरणात निर्माण होते. म्हणून त्यांनी महाराज हे द्वैत गेलं पाहिजे, हे त्यांनी महाराज संपुष्टात आलं पाहिजे. आणि विशेष असणारा बोध अंतकरणात प्रगट झाला पाहिजे. हे द्वैत जाण्याकरिता काय केलं पाहिजे? हे अज्ञान त्यांनी दुःखाला कारणीभूत आहे. मूळ दुःखाला कारण अज्ञान आहे. अज्ञान घालवण्याकरिता गरज कशाची आहे? महत्वाचा मुद्दा आहे. अज्ञान घालवण्याकरिता गरज आहे ज्ञानाची. अज्ञान जर घालवायचं असेल तर ज्ञानाची आवश्यकता आहे. कशाचं ज्ञान? गुरुजी म्हणायचे कांद्याचं का वांग्याचं रे? ज्ञान म्हणजे गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे ज्ञान झालं पाहिजे. पण कशाचं ज्ञान? कांद्याचं करतो का वांग्याचं? कांद्या वांग्या करतात जगतात लोक सध्या तरी. ते तेवढ्यावरच आहेत फक्त. त्यांचं जीवनच कांद्या वांग्या करता चालले. त्यांना धर्म कळत नाही, त्यांना शास्त्र कळत नाही, त्यांना संताशी काही घेणं देणं नाही, त्यांना देवाशी काही घेणं देणं नाही. फक्त कांदा, फक्त त्यांनी वांगे, फक्त बटाटे, याच्याशिवाय त्यांनी दृष्टी बाहेर जातच नाही महाराज. तुम्हाला कळतं ना मला काय म्हणायचं? कळत असलं तर सांग. आता याच्यापेक्षा उलगडा नाही करू शकत मी.
हा याच्यापेक्षा नाही आणि करू नाही महाराज त्याचा उलगडा. समजणारे लोक समजून घेतात महत्वाची याच्याकरिता आपला जन्म नाही झाला हो. हा हे ज्ञान मिळवण्याकरिता कशाचं ज्ञान? स्वरूपाचं ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? मी आत्मा आहे हे ज्ञान. फक्त मी आत्मा आहे असं कळून घ्यायचं नाही, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असं कळून घ्यायचं, हे ज्ञान. मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त झाला पाहिजे. आणि तो सहजासहजी प्राप्त होत नसतो. तो बोध प्राप्त करून घेण्याकरिता विवेकाची आवश्यकता असते. विवेकाशिवाय बोधापर्यंत जाता यायचं नाही. मग विवेक प्राप्त करून घ्यावा लागेल. अरे विवेक कोणत्या बाजारात मिळेल? विवेक कसा त्याने प्राप्त होईल? महाराज म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसनेची, की जे संतांच्याच जवळ विवेक त्यागडी पाहायला मिळतो. मग त्यागडी हे अज्ञान घालवण्याकरिता ज्ञानाची गरज आहे आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता विवेकाची गरज आहे. आणि तो विवेक जिथं राहतो त्याचं नाव आहे संत. म्हणून संतांपर्यंत गेलं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून संत तेथे विवेका असणे चिकीचे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. त्या संतांना भजलं पाहिजे. का बरं? ते ज्ञानाचा कुरुठा म्हणजे घर. ते तर सेवा हाची दारवंटा म्हणजे दरवाजा. सेवा करणं हा त्याचा दरवाजा आहे. सेवा हाच दारवंटा. ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी. मग काय काय केलं पाहिजे? तरी तनु मनु जिवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. तनु म्हणजे शरीर. हे शरीर त्याने महाराज संतांच्या चरणी लोन की जे असं आहे ना, महत्वाचा मुद्दा आहे. हे देऊन टाकावं संतांना. तनु मनु आपलं मन संतांना देऊन टाकावं. आणि त्यांनी महाराज जीवन आपलं तनु मनु जिवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, कोणत्याही प्रकारचा गर्व न करता करावे, दास्य सकळ त्यांची सेवा करावी. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये, अशी अवस्था त्यांनी सांगितली जाते. म्हणून संतांपर्यंत गेलं पाहिजे. कसे भेटतील आता संत? तुम्हाला कळतं ना. पण आता किती लांबलचक शृंखला सांगितली. दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण हे, त्याला कारण ते. मग अज्ञानापर्यंत गेलं. मग अज्ञान घालवलं पाहिजे. ते घालवण्याकरिता ज्ञानाची गरज आहे. ते ज्ञान कुठं प्राप्त होईल? म्हणजे संतांजवळ प्राप्त होईल. संत कसे भेटतील? मताची गोष्ट आहे. बिनु सतसंग विवेक न होई, रामकृपा बिनु सुलभ न सोई. विवेक जर प्राप्त करायचा असेल तर संतांची गरज आहे. आणि रामाची कृपा झाल्याशिवाय संत भेटत नाहीत, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे भगवंताच्या कृपेवर ते अवलंबून आहे. दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम. मनुष्यत्व माणसाचं शरीर, मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षप्राप्तीची इच्छा, आणि महापुरुष संश्रय हा. म्हणून महापुरुषाची संगती ही भगवंताच्या अनुग्रहानं प्राप्त होते. देवानं जर अनुग्रह केला तर संत त्याने प्राप्त होत असतात. हे बहुअवघड आहे संत भेटी, हे बहुअवघड आहे संत भेटी, बहुअवघड आहे संत परी जग जेठे करुणा के, काही जग जेठे करुणा के, परी जग जेठे करुणा के. बहुअवघड आहे संत भेटी, परी जग जेठे करुणा के, परी जग जेठे करुणा के. बहुअवघड आहे संत भेटी, परी जग जेठे करुणा के, परी जग जेठे करुणा के. बहुअवघड आहे संत भेटी, परिजग जेठे करुणा केली. फार अवघड आहे संतांची भेट होणं, तेवढं सोपं नाही महाराज. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाया हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीनं होईल गा. ऐसे कैसे अने भेटती ते साधू. दुर्लभ आहेत महाराज. ते फार दुर्लभ आहे संतांची भेट. संतांची संगती काय आहे हे जर त्यांनी महाराज विचारलं, सगळ्यात मोठं सुख कोणतं आणि सगळ्यात मोठं दुःख कोणतं असं जर त्याने कोणी विचारलं तर त्यांनी काकभुशुंडीजी महाराज आणि गरुडजी महाराज यांचा संवाद झाला. आणि त्याने त्या संवादात त्यांनी महाराज काकभुशुंडीजी गरुडाला वर्णन करून सांगतात, संत मिलन सम सुख जग नाही, नाही दरिद्र सम दुःख जग माही. संतांच्या मिलनासारखं सुख जगात नाही आणि दारिद्र्यासारखं दुःख जगात कोणतंच नाही महाराज. मग ते दारिद्र्य म्हणजे धनाचं किंवा संपत्तीचं नाही, लोक विचाराचे सुद्धा दरिद्र्य असतात महाराज. आणि विचाराच्या दरिद्र्यांची जास्त संख्या झाली. ते विचाराने दरिद्र्य आहेत म्हणून दरिद्र्य आहेत. नाही तर धनाचं दारिद्र्य जरी नसलं आणि विचार जर त्यांनी मोठे असले तर तो समाधानात राहतो, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून धनाचं दारिद्र्य त्यांनी महाराज कोणाला प्रारधन प्राप्त होतो, विचाराचा दरिद्र्य नसला पाहिजे मनुष्य. त्या खालच्या विचाराचा तळागाळाचे विचार जर त्याच्या मनात असतील तर तो त्यांनी समाधानाला प्राप्त होऊ शकत नाही, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी सुख जर कोणतं असेल तर संत मिलन सम सुख जग नाही. संतांच्या मिलनासारखं सुख नाही. का सुख देतात संत, काय करतात सुख देण्याकरिता? सुखाची व्याख्या सांगतो. ते म्हणतात, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती होणं याचं नाव आहे सुख.
मग संतांच्या जवळ सुख का बरं आहे? संत जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात म्हणून सुखी करतात. सुख या संत समागमे सुखया संत समागमे नित्य गुणावे तुझिया नामे नित्य गुणावे तुझिया नामे गहन होते सकल कर्मे गहन होती सकल कर्मे सर्व काळात में डुलत से म्हणून काही काही चिंता म्हणून नाही काही चिंता सर्व काळ म्हणून नाही काही चिंता म्हणून नाही चिंता सुख या संत समागमे नित्य गुणावे तुझिया नामे सहन होती सकल कर्मे सर्व काय सुखया संत समागमे नित्य गुणावे तुझिया नामे होती सकल कर्मे सर्व काळ संत आणि सुख याचा समन्वयच आहे महाराज. सुखया संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे. सगळे त्यांनी कर्म जाळण्याचं साधन संतांची संगती. संत संगतीचे काय सांगू सुख, म्हणून सुख हे संतांच्या जवळ प्राप्त होतं. काय करतात संत? आत्मस्वरूपाचं ज्ञान देतात आणि म्हणून जीवाला सुख प्राप्त होतं. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून संतांच्या जवळ ते ज्ञान प्राप्त होतं. पण संत कसे प्राप्त होतील? तर बिनु सतसंग विवेकन होईत, रामकृपा बिनु सुलभन सोयी. भगवंतानं कृपा केल्याशिवाय संत जीवनात भेटत नाहीत महाराज. म्हणून संतांची प्राप्ती व्हावी असं वाटत असलं तर देवानं कृपा केली पाहिजे. मग आता कृपेजवळ येऊन अडकलं. कोणाची कृपा झाली पाहिजे? देवाची कृपा झाली पाहिजे. पण नेमकी कोणत्या देवाची झाली पाहिजे? फार देव आहेत महाराज. नेमकी कोणत्या देवाची कृपा करून आता देवाची भक्ती करणं त्याची सेवा करणं महत्वाचं आहे. मग त्याची कृपा प्राप्त होईल. देवाची सेवा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे. कोणत्या देवाची करायची सांगा? 33 प्रकारचे देव आहेत. 33 कोटी म्हणजे संख्यावाचक नाही, प्रकारवाचक आहेत. म्हणजे त्यांनी म्हणजे 11 रुद्र आहेत, 12 आदित्य आहेत, 8 वसु आहेत, 2 अश्विनी कुमार आहेत. हे देव आहेत महाराज. एवढ्या प्रकारचे देव त्यांनी पाहायला मिळतात. कोणत्या देवाचं भजन करावं बरं? जगन्नियंता परमात्मा पालनहार तो त्याची उपासना करावी का? तो शंकर त्यांनी महाराज बसला पर्वतात जाऊन त्याची उपासना करावी का? 4 तोंडानं सगळ्यांकडे पाहतो ब्रह्मदेव त्याची उपासना करावी? नेमकं काय करो? बावळून जायचं काम आहे? कोणत्या देवाची उपासना करावी सांगा? श्रीमद भागवत जर पाहिलं तर म्हणे भगवंताची उपासना करा. 24 अवतार सांगितले. हे अकाम सर्व कामो वा मोक्षकाम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. परमपुरुषाची उपासना करा. पण त्यानं अनेक अवतार घेतले. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे. अनंत अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवर. एवढे अवतार त्याच्यात. मग कोणत्या अवताराचं चिंतन करा? म्हणून मग 24 अवतार आहेत, त्या 24 अवताराचं चिंतन करा. पण ते 24 आहेत ना, त्याच्यातले नेमकं कोणतं चिंतन करावं? म्हणजे मग 10 अवतारातलं कोणतं तरी चिंतन करा. मग मत्स्य, कच्छप, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम हे सगळे अवतार आहेत महाराज. हे सगळेचे सगळे अवतार आहेत. त्याच्यापैकी कोणत्या अवताराचं चिंतन करावं सांगा? एखाद्या माणसानं हातात माळ घातली, मत्स्य 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 म्हणत बसला, कधी ऐकलात तुम्ही? नाही. का तर आकृष्ट करून घेत नाही ना. मासा, देवानं माशाचं रूप धारण केलं महाराज. मत्स्य नारायण आहे, पण माशाचा त्यांनी जप करताना कोणी दिसलं नाही. कश्यप कश्यप म्हणताना कोणी दिसलं नाही. वामन वामन म्हणताना कोणी दिसलं नाही महाराज. नरहरीचा त्यांनी महाराज जप करतात इथपर्यंत ठीक आहे, पण ज्यांना आराध्य दैवत आहे तेच करतात. नाही तर त्याचं भ्या वाटतंय महाराज लोकांना. उग्रवीरम महाविष्णुम ज्वलंतम असं त्याचं वर्णन आहे महाराज. मोठं लांबलं तर तो गुर 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 करीत असतो. त्याची भीती वाटते महाराज. मग कोणत्या रूपाचं ध्यान करावं देवाचं? देवाचं कोणतं त्याने महाराज चिंतन करावं? कोणत्या देवाला साकडं घालावं ते तरी सांगा, जेणेकरून त्या देवाला साकडं घातल्यानं तो देव प्रसन्न होईल. तो प्रसन्न झाला की संत भेटतील. संत भेटले की ज्ञान प्राप्त होईल. मग आपल्या ठिकाणी विवेक निर्माण होईल. मग आपलं अज्ञान निघून जाईल आणि मग त्यांनी महाराज आपल्याला परमानंदाची प्राप्ती होईल. म्हणजे संसार बंधन तुटून जाईल. किती मोठी शृंखला आहे. म्हणजे ती देवापर्यंत येऊन अडकले. आता कोणत्या देवाचं चिंतन करावं सांगा? असे अनंत रूप जरी भगवंताचे असले ना, तरी सुद्धा त्यांनी महाराज त्या सगळ्या रूपांमध्ये 6 प्रकार पडतात अवताराचे. पहिला प्रकार आहे अंश, दुसरा आहे अंशांश, तिसरा आहे आवेश, चौथा आहे कला, 5वा आहे पूर्ण आणि 6वा आहे पूर्णतम. 6 प्रकारानं परमात्मा अवतार घेतो.
अंश अवतार. आपण सर्वजण भगवंताचे अंश आहोत. तो स्वतःच म्हणतो हे मम अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनशष्टानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षते. यांना म्हणू द्या, म्हणा मम अंशो. हा रिंग मास्टर कोणचे आहे त्याच्यात आहेत ना, इकडे आहेत का? हा आनंदाची गोष्ट आहे. चांगले श्लोक म्हणतात की नाही. हा डेमो तुमच्या समोर हा डेमो दिला महाराज. हे पोरं त्यांनी श्लोक म्हणतात म्हणजे शिकवणारे चांगले आहेत. हा महत्वाचा विचार आहे, ते पण गरजेचं आहे ना महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. असे जर लेकरं आपले त्यांनी शिकवले ना, आपल्या धर्मातले श्लोक त्यांनी यांना कळायला लागले, आपल्या धर्मातलं तत्वज्ञान कळायला लागलं, तर उद्या आपला धर्म त्यांनी राहील. नाही ते शाजूक लोक आहेत की नाही महाराज. हा हे त्यांनी महाराज आता त्यांना खरपूस बोलता येतं मला, पण काय करू म्हणते ते याला जास्त तोंड सुटलंय. मग काय करावं. अहो हे त्यांनी होऊ देत नाही. ते म्हणतात काय गरज आहे तुमच्या धर्माची, काय गरज आहे देवा धर्माची, सगळे बावळटे आहेत देवधर्म करणारी येड्या. अरे ते आहेत म्हणून सगळं जग चांगलं आहे अजून. हा नाही तर माळकऱ्यांनी पार वाटोळ केलं, सप्तेच करायला लागले, पैसेच खर्च करायला लागले, आमकंच व्हायनान फलानच व्हायनान असं त्यांनी म्हणतात की महाराज. तुम्ही माळा घातल्या आणि एवढे सप्ते करता तरी कुठं पाऊस पडतो असं म्हणतात. अरे निदान हे माळकरी आहेत म्हणून आभाळ तरी निघत आहे. नाही तर ते निघायचं बंद होईल. तुमच्यासारखे खदरे जर त्यांनी सापडले तर ते आभाळ सुद्धा निघायचं नाही महाराज. हा महत्वाचा विचार आहे. कशा करता ती खटखट हे गरजेचं आहे ना, फार आवश्यक आहे महाराज. या लेकरांकडे बघा, आणि आपल्या घरात जर असतील असे लेकरं तर घाला त्यांच्यात नेऊन. हा मग ते हरिपाठ म्हणतील, ते ज्ञानेश्वरी वाचतील, ते गीतेचं चिंतन करतील, ते टाळ घेऊन उड्या मारतील. आणि ते डीजे पुढे त्यांनी वाकडं तिकडे उड्या मारण्यापेक्षा कीर्तनात टाळ घेऊन नाचलं चांगलं ना महाराज. हे संस्कार किती चांगले आहेत. हा महत्वाचा विचार आहे. असू द्या. ममय अंशो जीवलोक इथून फाकलं होतं. पोरं म्हणतात ना छान. हा मला चांगलं वाटलं, बाबा खुश हो गए. हा ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनशष्टानि इंद्रियाणि प्रकृती स्थाने कर्षती. जीव हा त्यांनी भगवंताचा अंश आहे. अंशांश अवतार व्यासदेवाधिक अंशांश अवतार आहेत. कला अवतार मोहिनी अवतार भगवंताचा कला अवतार आहे. आवेश अवतार वराह अवतार नरसिंह अवतार भगवंताचे आवेश अवतार आहेत. त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण अवतार प्रभू रामचंद्रांचा अवतार पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे दुर्जनाचा येणे दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनांचा संहार करण्याकरिता भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी याच्याकरिता अवतार भगवंतानं धारण केला. म्हणून दोन अवतार विशेष आहेत महाराज. पूर्ण अवतार रामकृष्ण. राम अवतार पूर्ण अवतार आहे. कृष्ण अवतार हा पूर्णोत्तम अवतार आहे महाराज. राम अवतार पूर्ण म्हणवला गेला. त्याला पूर्णोत्तम का म्हणत नाहीत? सगळं सामर्थ्य रामात आहे महाराज, पण तरी सुद्धा रामानं सगळं काही केलं नाही. रामाला 2 बायका करता आल्या असत्या, रामानं त्या केल्या नाहीत महाराज. रामाला वचन मोडता आलं असतं, रामानं मोडलं नाही. एक बाणी, एक वचनी, एक पत्नी हे सगळेचे सगळे व्रत रामानं धारण केले होते. मर्यादा रामानं धारण केली होती. बोलीला वाल्मिक तैसाची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. मर्यादा पुरुषोत्तम असणारा राम आहे, पूर्ण अवतार. हा संपूर्ण कलाने युक्त आहे महाराज, पण काही मर्यादा असल्यामुळे त्यांनी मर्यादित राहिला. आणि श्रीकृष्ण अवतार हा त्यांनी महाराज हा पूर्णोत्तम अवतार आहे, दिव्य असणारा श्रीकृष्णाचा अवतार आहे. पण एवढे जरी भगवंताचे अवतार झाले असले ना, तर या अवतारांमध्ये 2 अवतार असे आहेत महाराज की जे अतिशय सुंदर आहेत महाराज. भगवंतानं अनेक रूप धारण केले. तो कधी वराह रूपात प्रगट झाला, कधी नरसिंह रूपात प्रगट झाला, तो अनेक रूपांमध्ये प्रगट झाला. पण हे सगळे रूप जरी धारण केले असले ना, तरी सुद्धा त्या सगळ्या रूपांमध्ये, सगळ्या अवतारांमध्ये हे 2 साजेरे आहेत महाराज. फार साजेरे म्हणजे सुंदर आहेत. कोणते सुंदर आहेत? जे राम नामानं धारण केलेलं रूप आहे ना, ते साजेर आहे.
आणि जे कृष्ण नामानं धारण केलेलं रूप आहे ना ते साजिर आहे. म्हणजे रामकृष्ण या दोन नामांनी त्यांनी जे प्रगट केलेलं रूप आहे ना ते साजिर आहे. त्याचं तुम्ही चिंतन जर केलं तर तो परमात्मा तुमच्यावर कृपा केली. महाराज वर्णन करू. राम कृष्ण नाम दोन्ही साजे रे, राम कृष्ण नाम दोन्ही साजे रे, राम कृष्ण नाम राम कृष्ण नाम राम कृष्ण नाम दोन्ही साजे रे, राम कृष्ण नाम दोन्ही साजे रे, राम कृष्ण नाम राम कृष्ण नाम रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरे. अतिशय साजेरे रूप आहेत महाराज. राम आणि कृष्ण नाव घेऊन हे जे दोन रूप देवानं धारण केले ना हे दोन रूप साजेरे आहेत. काय करायचंय मग त्या रूपांचं? हृदय मंदिरी स्मराकारे. त्या रामाचं हृदयात स्मरण करा, त्या कृष्णाचं हृदयात स्मरण करा. त्याचं स्मरण केल्यानं काय फायदा होईल? त्याचं स्मरण केल्यानं तो प्रसन्न होईल. त्याचं स्मरण केल्यानं त्याचं प्रेम आपल्याला प्राप्त होईल. आणि देवाचं प्रेम प्राप्त होणं म्हणजे काय? महाराज म्हणतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु. देव प्रसन्न झाला म्हणजे प्रेम करतो. आणि प्रेम देण्याकरिता यायचं म्हणजे काय करतो? गुरुरूपानं आपल्या समोर प्रगट होतो. पुढची प्रक्रिया त्याच्यात दडलेली आहे. म्हणून रामाचं चिंतन हृदयात केलं पाहिजे. राम अतिशय ज्याला राम आवडत असेल, कोदंडपाणी असणारा राम तो वीर मुद्रेमध्ये उभा आहे. त्याच्या एका हातामध्ये धनुष्य, एका हातामध्ये त्यांनी बाण आहे. हा, मस्तकावर सुंदर असणारा मुकुट आहे, गंभीर मुद्रेतला असणारा राम आहे. हा, तो त्यांनी पितांबर धारण करणारा, मुकुट धारण करणारा राम भक्तांकरता उभा आहे. असा राम चिंतनात आणता त्यांनी येऊ शकतो. ज्याला राम आवडतो त्यानं रामाचं चिंतन करावं. ज्याला कृष्ण आवडत असेल त्यानं कृष्णाचं चिंतन करावं. अतिशय सुंदर आहे महाराज तो कृष्ण. हे वंशे विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा दारुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखाधरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. वंशे विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरादरणबिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. कृष्ण डोळ्यासमोर आणावा. तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच विटेवर उभा असणारा पांडुरंग परमात्मा आहे. गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. ज्याला राम आवडत असेल राम रूपाचं चिंतन करा. ज्याला कृष्ण आवडत असेल कृष्ण रूपाचं चिंतन करा. ज्याला त्यांनी मुरलीधर तो कमरेवर हात देऊन उभा आहे विठ्ठलाच्या रूपात त्याचं चिंतन करा. ज्याला जे आवडेल त्याचं चिंतन त्यांनी करा. परमात्मा त्यांनी कृपा करणाराच आहे महाराज. त्याला फक्त आठवणं गरजेचं आहे. रात्रंदिवस त्याला आठवत राहावं, त्याच्याशी नातं जोडावं, त्याच्याशी संबंध जोडावा आणि संबंध जोडून त्याचं ध्यान करत राहावं. दुसरं काय चित्तामध्ये राहूच नाही महाराज. तो देवडा चरण उभा आहे, त्याचे चरण करदळीच्या गाभ्या समान कोमल आहेत महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्याचे चरण अतिशय कोमल आहेत महाराज. एका नायकिनीने त्यांनी महाराज त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं आणि पायाला बोट लावलं की त्याच्यात खड्डा पडला महाराज. असे चरण त्याचे कोमल आहेत महाराज. एक पाय सरळ ठेवलेला आहे, एक पाय तिरका ठेवलेला आहे. पायाचे नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्याच्या चरणामध्ये सुंदर नुपुर आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिबलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्यानं गळ्यामध्ये वैजयंती माळा घातलेल्या आहेत. कमल पुष्पांच्या माळा त्याला शोभून दिसतात. त्याच्या खांद्यावर त्यानं शेला घेतलेला आहे.
त्याची हनवटी अतिशय मोहक आहे, त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत, त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे, त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत, त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत, त्याचं उंच असणारं कपाळ आहे, त्याच्यावर त्यानं मलियागिरी चंदन लावलेलं आहे, त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे, त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, त्यानं मोर मुकुट धारण केलेलं आहे, त्याच्या कानामध्ये दिव्य असणारी कुंडले आहेत, त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत, त्याचे दात रत्नांची वळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत, त्याचे दिव्य असणारे हात आहेत. देहुडाचे दाणे वाजवी तो वेणू, देहुडाचे दाणे वाजवी तो वेणू, देहुडाचे दाणे वाजवी तो वेणू. गोपिका रमणू, गोपिका रमणू स्वामी देखे लागे माये यमुने जाते, देखे लागे माये यमुने जाते रे. गोपिका रमणू, गोपिका रमणू देखी लागे माये यमुने जाते रे, देखी लागे माये यमुने जाते रे. भगवान सुंदर मुरली वाजवतोय, तो मुरलीधर डोळ्यासमोर आणावा, त्याला डोळे भरून पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? जर तुम्ही प्रवास केला असला शब्दांबरोबर तर दिसलाही असेल कदाचित, त्याला पाहिलं पाहिजे. कीर्तन हीच पाहण्याची जागा आहे महाराज. त्यालाच आवर्जून घरी बसून ध्यान करा म्हणलं की कोणी करू शकत नाही. हे कीर्तनामध्ये त्यांनी त्याची आठवण होत असते, आणि आठवण झाल्यानंतर त्याला डोळ्यासमोर पाहिलं जातं. आधी कीर्तनकारानं स्वतःच्या डोळ्यासमोर पाहावं, मग लोकांना दाखवावं, महत्त्वाचा विचार आहे. त्यानं जर त्यांनी पाहिलं तर लोकांना आपोआप दिसायला सुरुवात. ज्याला देवाची गरज आहे तो पाहतोच महाराज. याचं हिंगणांग चिंगणांग चालले, त्याला काय घेणं देणं आहे कशाचं? त्याला देव सांगा नाही तर धर्म सांगा, त्याला काय घेणं देणं नसतंय. ज्याला खरंच भगवंताच्या दर्शनाची आस लागली असतो तो देवाला पाहतोच महाराज. असा मुरलीधर डोळ्यासमोर त्यांनी आणावा आणि हृदयामध्ये त्याचं स्मरण करावं. महाराज रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारी. हृदयात त्याचं स्मरण त्यांनी करा. ते स्मरण जर तुम्ही अखंड त्याचं हृदयात कराल तर काय होईल? तो तुमचा स्वीकार करेल, आणि त्यानं एकदा का स्वीकार केलं मग तुम्हाला बाकीचं काहीच गबाळ जमा करायची गरज पडणार नाही, तुम्हाला काहीच पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. तो आपला मायबाप आहे महाराज, तो आपलं सर्वस्व आहे. बाप हातात आला की त्यांनी बाकीचं मिळवायची आवश्यकता नाही. कायम त्यांनी ऐकलं जातं, सर्वांनी ऐका. तुम्ही खरं सांगा, वाटण्या व्हायच्या टायमाला जर एखाद्याला संपत्ती एका वाट्याला आली आणि बाप एका वाट्याला आला, काय घेतलं पाहिजे? बामटे साऱ्या दुनियाचे. बाप कशाला मागायला लागलो? कोणी कशाला बाप मागते? ते काय करायला? डांगऱ्याचं लोणचं घालायचं का? संपत्ती पाहिजे. माझं म्हणणं नाही, मी पुराणातलं उदाहरण सांगेन मी तुमच्या समोर. पुराणामध्ये त्यांनी महाराज असं उदाहरण आहे. नभग नावाचा राजा होता, नभग आणि नाभाग. भावाभावात वाटण्या झाल्या, संपत्ती त्यांनी महाराज भावाने घेऊन टाकली. म्हणे याच्या वाट्याला काय आहे? म्हणे त्यांनी बाप तुझ्या वाट्याला आहे, घे म्हणे बाप. बाप त्याने स्वीकारला. बाप शहाणा होता, तो मला येड्या अरे भावाने तुला फसवलंय, मला ती काही असो, तुम्ही माझ्या वाट्याला आलात ना, पुरे झालं. म्हणून त्यांनी बाप वाट्याला घेतला. महत्त्वाची गोष्ट आहे. काय झालं माहिती आहे? बाप हुशार होता, तो म्हणला हे बघ समोर यज्ञ चाललाय, त्या यज्ञातून जेवढी संपत्ती शिल्लक राहते ना, ती शिल्लक राहिली संपत्ती रुद्रदेवाची म्हणजे भगवान शंकराची असते. भगवान शंकर येतात, ते घेऊन जातात, कधी कधी नेत पण नाहीत. मग तुझा ती संपत्ती त्यांनी जमा करून घे. जर तुला दिली तर बरं झालं. त्याने जमा केली मला ती संपत्ती. तेवढ्यात रुद्र भगवान आले की ते म्हणले संपत्ती माझी आहे. ते म्हणलं माझ्या बापानं मला सांगितलं होतं संपत्ती तुमची आहे, तुमची संपत्ती तुम्ही घेऊन जा, मला काही नको आहे. असं म्हणल्यावर खरं बोलला, इमानदारीनं परत दिली म्हणून भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर ती संपत्ती तर देऊन टाकली, पण ज्ञान देणारा भगवान शंकर आहे मला, त्याला मोक्षप्राप्तीचं ज्ञान सुद्धा दिलं. म्हणजे काय प्राप्त झालं खरं सांगा? संपत्ती डावली, बाप स्वीकारला तर संपत्ती मिळाली, मोक्षार्थ ज्ञान पण प्राप्त झालं. महत्त्वाची गोष्ट आहे. तसं देव मागावं का देवाकडून मागावं हे पण कळालं पाहिजे. देवाकडून मागणाऱ्यांचाच सगळा भरणा आहे महाराज. मला देवा हे दे, मला देवा ते दे, ते मागायची काय गरज नाही. देव मागावा. देव जर मागितलं तर काय करील? मोक्ष प्राप्त करून देईल. देव मागितलं तर काय करील? उद्धाराचं ज्ञान देईल महाराज. अर्जुनानं देव मागितला. दुर्योधन अर्जुन दोघं जण होते. अरिष्टवान आहे अर्जुन.
नारायणी सेना देवाची होती, तो मला सेना घ्या नाही तर मला घ्या, दोन्हीपैकी एक काहीतरी घ्या. दुर्योधन मला सेना पाहिजे, त्याला सेना दिली, यानं त्याने देव मागून घेतला. देव मागितला, काय फायदा झाला माहिती आहे? शस्त्र हातात घेतलं नाही, मोडली त्यानं प्रतिज्ञा भीष्माचार्यांकरता, पण नीतिमत्तेच्या 4 गोष्टी सांगितल्या. रणांगणात गीता सांगितली त्याला त्यांनी, तो मला नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोसु गत संदेह करिष्ये वचनम तव, असं म्हणायला लागलं की नाही. मग त्याला ते बोध प्राप्त झाला, भगवंतानं उपदेश केला, तो मला नष्टो मोह स्मृतिर्लब्ध, देवा माझा मोह संपून गेला. आधी म्हणत होतं कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी ताम धर्मसम्मूढ चेथा, अशी अवस्था त्याची. म्हणजे शिष्यस्ते हम शाधिमाम त्वं प्रपन्न, देवा मी तुझा शिष्य झालो. हा शिष्य झाला आणि तो गुरु झाला. कृष्ण वंदे जगद्गुरु. मग गुरु होऊन तत्वज्ञानाचा उपदेश केला, मग पोहोच पावती बाहेर पडली, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध, माझा मोह नष्ट झाला. देवानं मोह नष्ट केला, देवानं मोक्षार्थ ज्ञान प्राप्त करून दिलं. त्याचा उद्धार झाला. महत्वाचा विचार आहे महाराज, देव स्वीकारला, उद्धारापर्यंत जात आलं. राम आहे की नाही महाराज? राम, लक्ष्मण त्याच्या बरोबरच होता. लक्ष्मणानं राजपाट सोडून दिला, लक्ष्मणाला वनवास झाला नव्हता, रामाला वनवास होता. पण लक्ष्मण रामाबरोबर गेला, 14 वर्ष जेवला नाही, 14 वर्ष झोपला नाही, 14 वर्ष काही खाल्लं नाही म्हणतात. काय मिळालं? पंचवटीत रामप्रभूंनी त्याला उपदेश केला. रामगीता प्रसिद्ध आहे, जशी कृष्ण गीता प्रसिद्ध आहे तशी रामगीता प्रसिद्ध आहे. लक्ष्मणाला प्रभू रामचंद्राने उपदेश केला, मोक्षार्थ ज्ञान दिलं महाराज. राम त्याने मोक्षार्थ ज्ञान देणार आहे, कृष्ण हा मोक्षार्थ ज्ञान प्राप्त करून देणार आहे. आणि त्यानं ज्ञान प्राप्त करून दिलं रे दिलं, तो गुरुरूपात येतो आणि ज्ञान प्राप्त करून देतो. त्यानं ज्ञान दिलं रे दिलं की अज्ञान निवृत्त होतं. अज्ञान गेलं रे गेलं की भेद संपून जातो. मग भेद संपून गेला की मग त्याने अनुकूल प्रतिकूल ज्ञान संपून जातं. ते संपलं की मग रागद्वेष संपून जातात. ते संपलं की मग त्याने महाराज पाप पुण्य संपून जातं. आणि ते संपून गेलं की मग त्याने महाराज शरीर त्याने कर्म पूर्ण होतं अशा पद्धतीनं, आणि जन्म मरणाची परंपरा थांबून जाते. म्हणजे संसार बंधन तुटून जातं. मग परमात्मा त्याने महाराज जर आपण हृदयामध्ये साठवला, परमात्म्याचं जर आपण हृदयामध्ये चिंतन केलं, तर तो परमात्मा आपल्याला मोक्षार्थ ज्ञान प्राप्त करून देतो आणि आपल्याला त्याने भवबंधनातून मुक्त करून टाकतो. अशा पद्धतीने जर आपण भगवंताचं चिंतन केलं तर आपण स्वतः मुक्त होऊ शकतो. म्हणून या चिंतनाच्या माध्यमातून जा आणि तुम्ही तुमची सोडवण करून घ्या. आपुल्या पाना कला सोडवाना, 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 आपुल्या पाना संसार बंधन, संसार बंधन, संसार बंधन तोडा दे, आपुल्या पाना कला सोडवाना, आपुल्या पाना कला सोडवाना, संसार आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे, संसाराचं बंधन तोडून टाका आणि आपण आपली सोडवण करा. म्हणजे परमात्मा आपल्याला सोडवण्याकरिता येईल, भवबंधनातून मुक्त करेल. मग एवढ्याच पद्धतीने सोडवतो का? अनेक प्रकारने संकटातून त्या जे अर्थ आहेत त्यांच्याकरता येतो, अर्थार्थी आहेत त्यांच्याकरता येतो, जे जिज्ञासू आहेत त्यांच्याकडे गुरु होऊन त्यांनी येतो. असा त्यांनी परमात्मा ज्ञानी लोकांकडे सुद्धा विलक्षण सुख देण्याकरिता येतो. तो त्यांनी भक्तांना त्यांचा अर्थ पूर्ण करण्याकरिता येत असतो. अनेक संकटातून सोडवतो. द्रौपदीवर त्यांनी धर्मसंकट आलं होतं की नाही महाराज, तिला सोडवण्याकरिता आला. त्यानं तिला अंबर अवतार धारण करून त्यांनी अशा पद्धतीने वाचवलं. जो गजेंद्र होता की नाही महाराज, गजेंद्र त्याच्यावर मरण संकट आलं होतं.
धर्मसंकट वेगळं आणि मरण संकट वेगळं. पण मरण संकट आलं त्याला वाचवण्याकरिता आला महाराज. गरुडाला सुद्धा मागं टाकलं आणि तातडीनं आला, सुदर्शन चक्र घेतलं आणि मगराचं मस्तक ओढून टाकलं. महाराज तो येत असतो. तो त्यांनी भक्तांना सांभाळण्याकरिता येतो. आपण जर त्यांनी महाराज त्याचं हृदयामध्ये स्मरण केलं, आपण जर हृदयामध्ये त्याचं ध्यान केलं, आपण जर हृदयामध्ये त्याचं चिंतन केलं, तर तो परमात्मा आपल्याला सोडवण्याकरिता येऊ शकतो, आपल्याकरिता प्रगट होऊ शकतो. सगळ्या साधू संतांच्या जीवनातले हे उदाहरण आहेत महाराज. मग देव येत असतो, फक्त त्याच्याकरिता आपण निर्मळ झालं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे, सरळ झालं पाहिजे. आतल्या गाठीच्या लोकांना नाही भेटत महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला, भामटेपणा करणं. आता मी कंबर बांधून जरी तुमच्यासमोर बोलत असलो तर माझ्या आतमधला भामटा तुम्हाला दिसत नाही मला, कारण पांढरे कपडे घातल्यावर तो दिसत नसतो. पांढऱ्या कपड्याच्या आतमध्ये तो बसत असतो. म्हणून त्याने मला तुम्हाला जरी दिसत नसला तरी त्याला मात्र दिसतो. हा महत्त्वाचा विचार. तो सर्वज्ञ आहे, त्याला सगळं काय कळतं. म्हणून त्याला त्यांनी आतमधले सगळे विकार दिसतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, काय काय वासना गच्च भरले आहेत, या सगळ्या गोष्टी भगवंताला दिसत असतात. म्हणजे हे सगळं सोडून ज्यावेळेला आपण भगवंताचं हृदयात ध्यान करू, चिंतन करू, त्यावेळेला परमात्मा त्यांनी भेटायला येतो. याच्याकरिता तुम्ही सरळ झाले पाहिजे, भोळे. हा भोळेपणा तुमच्या जीवनात. भोळा असला की देव भेटतो महाराज. त्याला तो का म्हणे, भोळा जिंकू जाणे कळे काळा. भोळ्यालाच देव त्यांनी प्राप्त होतो, बाकीच्यांना भेटत नाही. भोळा होता महाराज, एक भोळा. असं त्यांनी सहज होता भोळा. एका गाव तुम्ही ऐकतात ना, सर्वजण एवढं थांबून सांगून थांबणार. बरोबर 9 वाजले, जास्त तुमचा जीव खायचा नाही. मला थोडा उशीर झाला, 5-10 मिनिटं, म्हणून मी 3च चरणाचा अभंग घेतलाय. मग 2 चरण तर झाले, तिसरं कधी होऊ शकतं, आपला काही नेम नाही. हा महत्वाचा, कधी होऊ शकतं, चिंता करू नका. तुम्ही अजून बरे दिसता म्हणून त्यांनी हे शेवटी घ्यायचं का, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. देवाला गाभोळे कळतात महाराज. देवा सर्व ज्ञानंतर सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे देवासमोर सगळ्यांसमोर शहाणपणा करता येतो, फक्त देवासमोर करता येत नाही. मताचा मुद्दा आहे. त्याला सगळंच कळतं ना महाराज. पण भामटेपणा करायचा असला, शहाजूकपणा करायचा असला की घरी करायचं, बायका पोरांपुढे. त्यानं झाकून जातं महाराज. ते देवापुढे झाकलं जात नाही. म्हणून ओरिजिनल भोळा असला पाहिजे. तो ठग भोळा नसला पाहिजे, ओरिजिनल भोळा. असा भोळा होता महाराज एक जण. देव भेटतो, मला हे सांगायचं आहे. तुम्ही त्याचं चिंतन हृदयात केलं, त्याला जे मनापासून आठवण केली आणि त्याला जर हाका मारल्या की त्याला यावं लागतं महाराज. तो येत असतो, महत्त्वाची गोष्ट आहे. ते राजेश्वरानंद सरस्वती महाराज होते, संन्यासी होते. ते कथा सांगायचे आणि त्या कथेत एक दृष्टांत त्यांनी मी ऐकला त्यांचा. तोच दृष्टांत सांगतात, ज्याचं त्याच्याच नावावर खापावं, कशाला आपल्या नावावर. त्यांचं ऐकलं म्हणून त्यांचं सांगतो, महत्त्वाचा विचार आहे. ते म्हणजे एक भोळा होता, एका गावात राहत होता. 4-5 भाऊ होते. दुष्काळ पडला होता, दुष्काळ. खायला काय नव्हतं आणि कामधामही कुठं काय नव्हतं. असा मरतुकडा झाला, उदबत्ती छाप, अशी मरण्यासारखी त्यांनी परावस्था झाली. इतका भोळा होता महाराज. खायला काय नव्हतं. काही साधू संत आले, मग साधू संतांची झुंड आली गावात. आलं ना, आता ते साधू शस्त दष्टपुष्ट होते, ढेऱ्या फेऱ्या चांगल्या चमकत होत्या. अशी मस्त अवस्था होती, दष्टपुष्ट होते. यानं लांबूनच पाहिलं, कोण माणसं आलीत. मला हे सगळे भोळा होता बरं का तो. सगळे दष्टपुष्ट दिसतात मला. गेला काय त्यांच्याजवळ. कोण रेत म्हणलं तुम्ही? इथून सुरुवात केली. ते म्हणले आम्ही साधू आहोत, मार्गक्रमण करतो आहोत भगवंताचं. पण तब्येतीला भारी आहेत मला तुमच्या. आता तो भोळाच होता ना. त्याला भोळा असाच असतो. असं जर नसलं तर भोळा कसं काय म्हणायचं. हा महत्त्वाचा विचार. तब्येती मात्र भारी आहेत मला तुमच्या. म्हणलं हा चांगल्या आहेत. काय खाता रे म्हणला. ते म्हणले काय नाही, देव देतो ना आम्ही खातो. आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे, देव देतो ना आम्ही खातो. म्हणलं चांगलं खातो राव. म्हणला तुमच्या मस्त तब्येती आहेत, खायला प्यायला चांगलं आहे. मला पण थोडंफार चल म्हणे आमच्याबरोबर. येऊ का म्हणलं तुमच्याबरोबर. चला म्हणला. चला म्हणलं की त्या साधू संतांनी त्या भोळ्याला आपल्याबरोबर घेतलं आणि मजल करीत प्रवास करा. आता रोज त्यांनी जेवण पंक्ती चांगल्या होत्या महाराज. बुवा लोक म्हणलं की लोक चांगलं जेव घालतात, मस्त. तुम्हाला काही चुकीचा अनुभव अजिबात कुठंच नाही महाराज. फार प्रेम देतात, फार आदर देतात. चहा म्हणजे गंधासारखा चहा असतो बुवा लोकांना. जेवण खाऊ नाही फारच. आता आमचा अनुभव आहे महाराज, रोजचा धंदा तेवढाच आहे. असं त्यांनी महाराज फार प्रेम देतात. फार चांगलं खाऊ घातलं महाराज. फार चांगलं खाऊ घातलं ना 8-10 दिवसातच गोंडाळला. असा मरतोकडा तब्येतच व्हायला लागली महाराज त्याची. त्याला फार चांगलं वाटायला लागलं, मस्त तब्येत झाली. मला यांच्यावर थांबा होता. त्या आश्रमापर्यंत पोहोचला 10-15 दिवस झाले आणि 15 दिवस नाही होतात कुठे एकादशी आली. आता एकादशी आल्यानंतर त्याने हे सगळे आश्रमातले सगळे साधू त्यांना उपवास. ते म्हणले आता आम्हाला उपवास आहे, तुला पण उपवास धरावा लागेल म्हणे. फलाहार करायचा. फलाहार म्हणजे फराळ नाही, फराळ म्हणजे खिचडी खाय, भगर खाय, माती खाय, अजून त्याला जोडून थोडी फराळ काय म्हणे. उपवासाला का मरणा मातीचं खायचं. एकादशीला
दुप्पट तिप्पट खातात महाराज लोक. म्हणून फलाहार करायचा म्हणजे फलाहार. तो म्हणला आपल्याला तसलं जमत नाही. आणलं कशाला म्हणलं मला. मला जर खायला देणार असले तर बरं तर जीवच सोडून देईन. मला आपल्याला जमत नाही, मला उपाशी राहून खायला द्या मला. अरे पण आज एकादशी आहे, एकादशी दिवशी अन्न खाणं म्हणजे शुक्राची विष्ठा खाल्ल्यासारखं आहे. ते त्याने महाराज खाऊ नये. एकादशीच्या दिवशी अन्न खाणं म्हणजे जगाचं सगळं पाप खाण्यासारखं आहे, ते खाऊ नको असं त्याला सांगत होते ते. पण तो ऐकच तयारच नाही. मग मला खायला द्या म्हणला पहिला. तुम्ही एकादशी धरण्यात अजून काय करा, मला कशाला आणलं बरोबर. मी आईबापाला सुद्धा विचारलं नाही, मला तुमच्या मागे चालून खायला देत नाही. म्हणजे असा येडच आहे म्हणजे ऐकायचं काही कामच नाही. द्या म्हणले याला खायला. त्याला आड घातले म्हणे बघ शिदा घ्यायचा, हा शिदा घ्यायचा, लांब जंगलात जायचं, 3 दगडाची चूल मांडायची, भांडे कोंडे घेऊन जा, तिकडे स्वयंपाक करायचा आणि तुझा तूच खायचा. भांडे घासून आणायचे, तोंड सुद्धा दाखवायचं नाही खायच्या टायमाला. मला घेऊन जाय सगळं. उचललं सगळं साहित्य घेऊन निघाला. ते मुख्य साधू होते ना, ते म्हणले थांब म्हणे आता काय भूक लागली मला कशाला थांबवलं. ते म्हणले तुला देतो हे सगळं साहित्य, पण जंगलात जायचं, स्वयंपाक करायचा, नैवेद्य तयार करायचा ताट, आणि देवाला हाक मारायची रामाला. ते रामानंदी संत होते, राम बोलवायचा, रामाला आधी खाऊ घालायचं मग तू खायचं. म्हणजे त्याला खाऊ घालावं लागेल का. म्हणे हा मग दोघांचा शिदा द्या. भोळाच होता ना, ओरिजिनल भोळा. त्यानं डबल शिदा घेतला. तो गेला महाराज. खरोखर रामाला खाऊ घातल्याशिवाय खायचं नाही हे आठ त्यानं मान्य केले. खायचं, भूक लागली मला, खायचं कोणत्या परत येतात. लगेच ते स्वयंपाक तयार केला आणि आता त्यांनी ते जेवणाचं ताट तयार केलं आणि रामाला हाक मारायला लागला, प्रभू राम आये, घनश्याम आये. लागला रामाला हाक मारायला. तरी राम याय ना महाराज. हे म्हणला रामा, अरे भूक लागली ना मला, मग तू खाल्ल्याशिवाय मला काही खाता येत नाही, लवकर प्रगट हो. तरी पण भगवान मग डोकंच आपटून घ्यायची तयारी झाली. मरणच मला जर आता नाही आला तर मग काय करायचं. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले महाराज. राम प्रभू प्रगट झाले. एकटे नाही आले, सीतामाईला बरोबर आणलं महाराज. आता सीतामाता सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या बरोबर आहे. म्हणजे कोण रे तू. म्हणले तू हाका मारत होता राम राम म्हणून, मी राम आहे. आणि हे कोण आहे मला, कोण आले बरोबर. म्हणले ही माझी पत्नी आहे म्हणले सीता. अरे तुला एकट्याला बोलवलं, बायको घेऊन आला. एकट्यालाच बोलवलं तर नाही, बायको सुद्धा घेऊन आला म्हणला. दोघांचा शिदा दिला. हिला काय खाऊ घालायचं म्हणला. आता झाला कुठाना. खा म्हणला आता काय. आले दोघं, बायको घेऊन आला म्हणला. आमंत्रण तुला एकट्याला दिलं, बायको घेऊन आला. 2 ताटं वाढले जेवायला. दोघे त्यांनी रामप्रभू जानकी माता दोघे त्यांनी जेवले. याला शिल्लक ठेवलं महाराज. यानं पण पोटभर खाल्लं. गेला आश्रमात, विचारलं जेवला का. म्हणले जेवलो. रामाला खाऊ घातलं का. हा त्याच्या बायकोला सुद्धा खाऊ घातलं म्हणला. एकट्याला नाही, दोघाला खाऊ घातलं. दरडून त्यांनी कार्यक्रम सुरू झाला. काय करावं आता. मग परत 15, आता कीर्तना उशीर झाला की 15 दिवस लवकर होतात. परत 15 दिवस झाले. परत म्हणले मला भूक लागली, काहीतरी खायला द्या. म्हणले ते शिदा उचलून जा तिकडं तू. मला आता शिदा घेईन, पण 3 लोकांचा घेईन. तो राम एकटा येत नाही, त्याची बायको आणतो म्हणला बरोबर. मग आता मग मी तर एकट्याने खायचं, दोघांनीच खाण्यापेक्षा तिसरा पण 3 जणांचा शिदा, 3 शिदा दिला. 3 शिदा दिल्यानंतर स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक तयार केल्यावर भजन मानायला लागला, प्रभू राम आई सीता सातल. आता तिचा स्वयंपाकच केला होता म्हणजे काय प्रश्न आहे. सीता सातल आई आहे. आता सीतेचं पण नाव घ्यायला लागला. आले भगवान महाराज. आता फक्त राम आणि सीता नाही आले, लक्ष्मण पण बरोबर आणला. आता 3 आले महाराज. हे कोण आणलं रे म्हणलं. आता म्हणले माझा भाऊ आहे. अरे सारं घरदार आणलं मला उचलून, बायको आणली मागच्या टायमाला, आता भाऊ पण आणला बरोबर. म्हणला काय तुम्हाला खाऊ घालायचं. 2-3 माणसाचा शिदा दिला म्हणला. रामावरच तापला भरपूर. भोळाच, याला ओरिजिनल भोळा म्हणायचं बरं. खा म्हणला आता काय. मग आता आणलाच भाऊ, त्याला उपाशी कसं काय पाठवायचं. 4 जण जेवले. परत पुढचा 15 आला. परत हाका मारायला लागला मला, प्रभू राम आये, सीता राम आये, लखन सातला ये, असं म्हणला महाराज. आणि प्रभू आले महाराज. पण ते यायचे ना. मग तो म्हणला आता हे येणार आहेत आणि स्वयंपाक करायचं, मग त्यांना जेव घालायचं. म्हणलं आपण स्वयंपाक करणार नाही, मी काय त्यांच्या बापाचं नौकर आहे का म्हणला. त्यांनी यायचो, आयतो ताटावर बसायचो, जेवायचं आणि स्वयंपाक करू लागले काय रोग उठेल का म्हणला. त्याचा प्रश्न आहे महाराजा. तो म्हणला आधी हाका मारायच्या, मग त्यानं बोलवायचं, मग स्वयंपाक करायला लावायचा, मग मी आयतं जेवायला बसायचं. भोळेपणाचं शीख झाली महाराजा. ते आधी हाका मारल्या, मग भगवान आले महाराज. एकटे नाही आले, सीतामाईला बरोबर आणलं, लक्ष्मणाला बरोबर आणलं आणि हनुमंतरायांना पण बरोबर आणलं महाराज. अरे हे कोण आणलं रे म्हणे. आता म्हणे आमचा हनुमान आहे. अरे मला माकडं आणायला लागला. माणसुद्धा आणत होता आतापर्यंत. एवढा तापला महाराज देवावर. मला तुमच्या बापाचं नौकर आहे, मला स्वयंपाक करा. आता काय करा. सीतामाई लागली कणिक मळायला, काय करेल मग दुसरं तरी. प्रभू त्यांनी कामाला लागले, एवढे कामाला लावले, सगळे स्वयंपाक त्यांनी झाला, जीव घातले. साधू संतांनी पाहिलं 4-4, 5-5 माणसाचा शिदा नेतो. काय करीत असेल, नेमकं काय करीत असेल. एकटा तेवढं खाऊ शकत नाही. एवढा खादाड आहे म्हणले 2-3 टायमाचं खाईन, पण 5 माणसाचं कसं खाईन, हा प्रश्न आहे की नाही. मग परत पुढच्या वेळेला त्यांनी साधू संत म्हणले अरे एवढा शिदा नेतो कोणाला खाऊ घालतो. म्हणले आश्रमातून नेतून कोणाला तरी खाऊ. नाही म्हणलं राम येतो खायला.
असं कसा राम येईल म्हणले, खरंच येतो राम खायला, दाखव म्हणले आम्हाला राम. मग चला म्हणले दाखवतो. चला म्हणल्यानंतर साधू संत मुख्य त्यांनी जे संत होते ना आणि बाकीचे सगळे होते सगळे आले आणि त्यांना लपून ठेवलं. ते लपून बसा म्हणला. ते लपून बसले आणि त्यांनी रामाला हाक मारली. भगवान आले महाराज. जेवायला वाढलं, ताटं त्यांनी जेवायला वाढलेले आहेत. ते जेवायला बसले महाराज. ताटातलं अन्न संपलेलं दिसत होतं, पण कोण खातं हे दिसत नव्हतं त्या साधू संतांना. हा, याला मात्र दिसायचं. हा, ते साधू संत म्हणायचे, अरे अन्न तर संपतंय ताटातलं, पण कोण खातं हे दिसत नाही. हा, राम आम्हाला कसा दिसत नाही? तुम्हाला डोळे फुटले का? हा, एवढा समोर राम बसला मला तुम्हाला दिसत नाही? आता अरे खरंच दिसत नाही बाबा राम, आम्हाला खरंच दिसत नाही. हा, विनवणी करायला लागले, तुला दिसतो रामाला, आम्हाला कसं दिसत नाही? आम्हाला पण दाखव ना. त्या रामाला काही समजून सांग ना. काय सांगितलं माहिती का रामाला? रामा, ते आमचे बाबा आहेत. हा, त्यांना जर दर्शन दिलं तर बरं, नाही तर वाढायचं बंद करीन. दमच दिला महाराज रामाला. चमत्कार झाला. आणि साधू संतांना भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. नुसतं रामाचं नाही, भगवती जानकी, जानकी नाही, दादा लक्ष्मण, फक्त लक्ष्मण नाही, हनुमंतराय, एवढ्या सगळ्या लोकांचं दर्शन साधू संतांना झालं. जन्म घातला संन्यास घेऊन, जन्मभर तपश्चर्या केली, जन्मभर साधना केली, राम भेटला नाही. आणि एका भोळ्याला लगेच त्यांनी भगवंताची प्राप्ती झाली. तिथून निघाले महाराज पळतच. राम पाहिल्यानंतर आता रामापुढं दंडवत घालून त्याच्या पाया पडावं की नाही? रामाच्या नाही पाया पडले महाराज ते साधू संत. ते आले आणि या भोळ्याच्या पुढं दंडवत घातलं, बाबा तुझ्यासारखा तूच आहेस. हा, का तर तुझ्या भोळेपणाला पाहून जगाचा मालक प्रत्यक्ष अशा पद्धतीने प्रगट झाला. तुला दर्शन दिलं आणि तुझ्यामुळं आम्हाला पण दर्शन दिलं. राम येत असतो, राम भेटत असतो, राम दिसत असतो, राम बोलत असतो. फक्त मी भोळा झालो पाहिजे, माझ्यातला गाभोळेपणा काढून टाकलं पाहिजे. आणि उपक्रम करताना जो अहंकार आपण पाहिला होता ना, त्याची माती केली पाहिजे आणि लिंता अंतकरणात धारण केली पाहिजे. राम धावत येईल महाराज. आणि तो एकदा आला रे आला की सगळी बंधनं सुटून जातील. मग काही करायची आवश्यकता पडणार नाही. अशी दिव्यतानी भूमिका निर्माण होईल. आणि बंधनं तुटल्यानंतर काय करायचं? मग तरी सुद्धा तो राम त्यांनी आनंद देईल. ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती म्हणून बंधनातून मुक्त झाला, जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाली. मग काय होईल? भगवंताचं प्रेम अजून आनंद अशा पद्धतीने देईल. म्हणून मी सुद्धा त्यांनी काय करतोय तर त्या रामकृष्णाचं चिंतन करतोय हृदयामध्ये. त्याच्या त्या मूर्तीविषयी, त्या श्रीमूर्तीविषयी माझ्या हृदयामध्ये विलक्षण असणारं प्रेम उमडून वाहत आहे. आणि मी रामकृष्णाची माळाच जणू काय धारण केली आहे. ज्ञानोबरायवरून रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी, रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी, रामकृष्णी 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 माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिराया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिराया, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिराया, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिराया, आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, बंधन थोडा वेगी, संसार बंधन संसार बंधन तोडावेगी,
वेगे संसार बंधन संसार संसार बंधन बंधन तोडावेगी बंधन बंधन संसार बंधन संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी आपुले आपण ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णी माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया. श्रीमूर्ती म्हणजे भगवंताची राममूर्ती कृष्णमूर्ती. त्या मूर्तीविषयी माझ्या हृदयामध्ये जिव्हाळा निर्माण झालेला आहे. मी रात्रंदिवस रामकृष्णाचं चिंतन करतोय. मी जसं चिंतन करतोय तसं तुम्ही पण भोळ्या भाबड्या भावनेनं भगवंताचं चिंतन करा. तुम्ही जर भोळं होऊन भगवंताचं चिंतन केलं तर भगवान तुमच्याकरता प्रगट होईल. आणि प्रगट होऊन त्यांनी महाराज तो तुम्हाला ते देईल ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे. आणि काय त्यांनी देण्याची आवश्यकता जीवाला आहे तर मोक्षार्थ ज्ञान प्राप्त करून देण्याची आवश्यकता आहे. तो ज्ञान देईल आणि ज्ञानाच्या माध्यमातून भवबंधन सुटून जाईल. हे कोण करू शकतं? हे आपणच करू शकतो. म्हणून आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. म्हणून त्यांनी संसाराचं बंधन आपण आपल्या हातानं तोडून टाका. भगवंताचं हृदयामध्ये स्मरण करा आणि ते स्मरण करून त्यांनी महाराज जीवनाचं सार्थक करा. मी स्वतः सुद्धा ते करतोय. ज्ञानोबराय प्रकर्षानं वर्णन करून सांगतात. असा अभंगातला भाव आपण पाहण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा ते स्वीकारावं आणि भगवंताचं चिंतन करावं. पहिला दिवस आहे आणि भगवंताचं चिंतन करणं त्यांनी प्रधान असणारी साधना आहे. म्हणून रामकृष्णादिकांचं चिंतन आपण पाहिलं. त्यांचं स्मरण केल्यानं काय घडतं त्याचा परिणाम आपण सर्वांनी पाहिला. आणि साधुसंत कोणत्या त्यांनी साधनेचं अवलंबन करतात तर ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णी माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीराया. म्हणजे त्यांनी सुद्धा या साधनेचं अवलंबन केलेलं आहे. म्हणून त्यांनी ज्या मार्गानं संत गेलं त्या मार्गानं आपण गेलं पाहिजे. म्हणजे आपण सुद्धा त्यांनी महाराज भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. आपण त्या मार्गावर चालायचं आहे. कोणी दाखवला मार्ग सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. हे छोटे छोटे वारकरी फार सुंदर तालात उड्या मारतायत त्यांचे धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत. फार श्रद्धेनं सर्वजण श्रवण करत आहेत. सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसले आहेत. मोठ्या मनानं तुम्ही श्रवण करत आहात. तुम्हा सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या. सर्वांना नमस्कार करून थांबतो. साऊंड सिस्टीम चांगली आहे. मला चांगलं बोलता आलं. तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद करतो. आणि चाल झाली झाले पहिल्या दिवशीच दमले झालीच आहे असं गृहीत धरूया. आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं त्यांनी चिंतन करूया. फार चांगलं वाटलं. मला कथेची आठवण झाली. यजमान समोर बसले आहेत. हे विनेकरी महाराज त्यांनी त्या कथेच्या वेळेला सारखी ही सगळी मंडळी उभीच होती आणि अट्टहास करून त्यांनी महाराज कथेकरिता धावपळ करत होती. तोच प्रसंग जणू काही या ठिकाणी मला डोळ्यासमोर दिसतोय. अशीच इकडं काही माणसं इकडं काही माणसं सगळं त्यांनी भरलेलं. आणि तसाच प्रसंग त्यांनी पहिला दिवस असून सुद्धा तुम्ही एवढ्या संख्येने श्रवण करायला आलेलात. कोणी म्हणणारच नाही पहिला दिवस आहे. पण फार चांगलं आहे. म्हणजे 50 वर्षात काय मिळवलं असं जर कोणी म्हणलं
तर एवढा समाज त्यांनी भगवंताचं चिंतन करण्याकरिता प्रवृत्त केलं. हीच मिळकत आहे. पण ही मिळकत गावगाव त्यांनी एवढे सापडत नाही. मला 2-4 डोके असतात समोर बसले, त्यांच्यासमोर काय बोलावं सुद्धा पस्तावा येतो मला. एवढ्या लांब त्यांनी जाऊन ते म्हणजे ऊसाच्या चरख्यात ऊस घालायचा, त्याच्यातून सगळा रस काढून घ्यायचा, मुडा करून परत घालायचा, परत त्यांनी काढून घ्यायचा, मग आणखी पिळा करून घालायचा, त्याच्यातून सगळं मग ती चुट्टी पाचट शिल्लक राहतं फेकून द्यायचं. त्याच्यावर माश्या घोंगॉंग घोंगॉंग काय, ते माश्याला सुद्धा परवडत नाही महाराज ते घोंगॉंग करायला. तसं कीर्तन करायला परवडत नाही त्यांच्यासमोर सांगायला. काय करेल तो तरी बिचारा, 2-4च माणसं त्याने असं ते बी डिम झालेले असायचे. मग त्याच्यात कीर्तन करायचा जीवच जायचा अख्खा. एवढे सगळे त्यांनी लोक तुम्ही एवढ्या वर्षामध्ये जोडलेत. फार प्रेमानं त्यांनी भगवंताचं चिंतन करतात. आणि त्यापेक्षा विशेष असणारा भाव असा आहे की तुमचं हे गाव ज्याच्यामध्ये शुकाचार्यांची समाधी आहे, दिव्य असणारं हे स्थान आहे. म्हणून आता मला महाराजांनी सांगितलं मागच्या वेळी की शुकाचार्यांची काय तिथी आहे ती तिथे शोधून काढा. पण धावपळीमध्ये तेवढा वेळ त्यांनी मिळाला नाही. पण आता नक्की त्यांनी शोधून काढू. तुम्हाला परत तेवढं म्हणतोच महाराज, नक्की शोधू, पण खरंच शोधू. आणि चांगली त्यांनी तिथी, त्यांची जी तिथी आहे योग्य तिथी शोधून त्या तिथीला त्यांनी 1 दिवसाचा सोहळा तुम्ही करू शकता. त्या निमित्तानं आपल्या गावामध्ये अजून एक उत्सव अशा पद्धतीने होईल. पण सगळी चांगली व्यवस्था आहे. मंदिरं फार सुंदर आहे. पांडुरंगाचं फार गोड आहे महाराज. पांडुरंग त्याच्याकडे पाहिलं की मन भरून जातं. पण भैरवनाथाचं त्यांनी महाराज जाज्वल्य असणारच ठिकाण आहे. त्याच्या आतमध्ये ऊर्जा त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळते. ही ऊर्जा तुम्ही टिकवली म्हणून टिकून आहे, अशीच त्यांनी टिकून ठेवा. त्याचं चिंतन, त्याचं भजन करा. हृदयामध्ये त्या परमात्म्याला ते साठवा. तो आपलं कल्याण करणार आहे. साधू संतांनी हाच उपदेश आपल्याला केला. मग त्याला हृदयात साठवण्याकरिता, त्याचं आठवण करण्याकरिता काय केलं पाहिजे? अखंड त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. मग कसं नामस्मरण त्याचं करावं माहिती आहे तुम्हाला? सांगू का? हे विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले ले कुणे बेडी वाकुणे बुद्ध क्षमा अपराध महाराज तुम्ही विचारिला